नमस्कार. मी मिलिंद देशपांडे. एक रचनाकार या कार्यक्रमाचा आज दुसरा दिवस. कालच्या कथा व त्यांचे अभिवाचन आपल्याला आवडले आहेतच असं गृहीत धरून आपण आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया. लिवा साहित्य सेवा समिती व श्री सर्वोत्तम यांना अनेक मान्यवरांनी शुभेच्छा प्रेषित केल्या आहेत. आधी त्या ऐकूया. पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महत् पुण्य राशी. नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरांशी. इंदोरमधील बंधू भगिनींनो, ज्या महाराष्ट्रात ज्ञानेश्वर, एकनाथ महाराज, नामदेव महाराज, तुकाराम महाराज झाले, त्या महाराष्ट्राचं नेतृत्व आपण करीत आहात, त्या ठिकाणी करत आहात. ज्या महाराष्ट्रामध्ये अहिल्याबाई होळकर यांचा जन्म झाला आणि त्यांचं कार्यक्षेत्र इंदोर हे राहिलं. इंदोर हे कार्यक्षेत्र असलं तरी त्यांनी धार्मिक क्षेत्रात पूर्ण देशभर मोठ्या प्रमाणावर काम केलं. आज कुठल्याही नदीचा घाट पाहायचा झाला तर कोणी बांधलाय तर अहिल्यादेवी होळकरांनी बांधलाय असं आम्ही म्हणतो. अशा अहिल्यादेवीच्या होळकरांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या भूमीत आपण आहात. आणि महाराष्ट्राचे जे संत आहेत, ज्ञानेश्वर, नामदेव महाराज यांचं प्रतिनिधित्व करीत आहात. यांनी जो संदेश दिला तो काय आहे? हे विश्वची माझे घर, ऐशी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची जहाला. केवळ महाराष्ट्रापुरता संदेश मागितला नाही तर विश्वापुरता संदेश मागताना ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, आता विश्वात्मके देवे येणे वागेज्ञे तोषावे, तोषोनी द्यावे पसाय दाने. आणि हे पसायदान कोणासाठी मागितलं? जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. अशा प्रकारचा संदेश देणारे आणि गीतेचा गाभा मराठी भाषेत सगळ्यांना समजून सांगणारे, पण त्यांनी एवढी उदाहरणं दिली आहेत अन्य भाषिकांच्यामध्ये ती जावीत अशा प्रकारचाही भाव उत्पन्न करून त्या ठिकाणी आपण मराठी टिकवली, वाढवत आहात, कार्यक्रम करत आहात. तर आपल्या लिवा साहित्य सेवा समितीला आणि आपल्या ह्या कार्याला 2 ते 4 ऑगस्टमध्ये जो कार्यक्रम होणार आहे त्याला माझ्या शुभेच्छा. नमस्कार, मी पूर्णिमा हुंडीवाले, पूर्व निदेशक, मराठी साहित्य अकॅदमी. कालच्या कार्यक्रमाच्या उद्घाटिका पूर्व लोकसभा अध्यक्ष माननीय सुमित्राताई महाजन, त्याचप्रमाणे ज्येष्ठ लेखक आदरणीय मालतीताई जोशी, ज्यांच्या 7 कथा आपण आज ऐकत आहोत. तसंच बृहन महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष मिलिंदजी महाजन आणि पूर्व निदेशक अश्विनजी खरे, या लिवा क्लबचे संयोजक, तसंच ज्येष्ठ साहित्यिक माननीय विश्वनाथजी शिरढोणकर. आज दुसऱ्या सत्राचं उद्घाटन करीत असताना मला अतिशय आनंद होत आहे, कारण एका सूक्ष्म संवेदनांना उकळणाऱ्या लेखिकेच्या कथेचं कथाकथन आज आम्ही ऐकत आहोत. त्या निमित्तानं सगळ्या कथांचा अभ्यास आम्हाला होत आहे. शेवटी प्रत्येकाला कथा आवडते, पण कथा का आवडते? कथा का आम्हास अंतर्मुख करते? कथा आम्हास का अस्वस्थ करते? आणि कथा थेट आमच्या हृदयाशी भिडतात का? कारण कथा या आमच्या जाणीवांना उकलतात. कथा आमच्या रोजच्या जीवनाशी निगडीत असतात. कथा आमच्यासुद्धा स्वभावाची ओळख आम्हाला देतात. तर अशी अनेक कारणं आहेत. लिवा क्लबचं मी अभिनंदन करते की हा कथाकथनाचा उपक्रम ते राबवित आहेत. तर एखादं छोटंसं बाळ जसं हळूहळू मोठं होतं, तशीच एखादी संस्था ही हळूहळू मोठी होत जाते आणि नावारूपाला येते. या 5 वर्षाच्या कार्यकालात लिवातर्फे
अनेक उपक्रम राबविले गेले आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुस्तक प्रकाशनाचं कार्य, तसंच चांगल्या प्रबुद्ध वक्त्यांची भाषणं, परिसंवाद, कवी संमेलन, कथाकथन, चर्चासत्र आणि अतिशय लोकप्रिय असं की जे दिवाळी अंकावर बोलू काही, असे वेगवेगळे उपक्रम या लिवा क्लबने राबविले आहे. खरोखर प्रचंड मेहनत लागते, खूप प्रयत्न लागतात, पण मराठी भाषा वाढवावी, मराठी भाषेचं संवर्धन व्हावं आणि मराठी भाषा ही सांभाळली जावी, मराठी भाषेला वाचविण्यासाठी हा अतिशय स्तुत्य असा उपक्रम ही संस्था राबवित आहे. भाषेचं सौंदर्य, भाषेची मधुरता आणि भाषेचं उदात्तीकरण हे जपलं गेलं पाहिजे. पण ते कसं जपलं जाईल? तर मध्य प्रदेशातील सगळ्या साहित्यिकांना एकत्र सांधल्याने, एकत्र आणण्यानं आणि या साहित्यिकांना, लेखकांना, प्रकाशकांना, कथाकारांना, कवींना आणि श्रोत्यांना, वाचकांना सगळ्यांना एकत्र गुंफण्याचं काम या लिवा क्लबने केलेलं आहे. मी या स्तुत्य उपक्रमासाठी माननीय अश्विनजी खरे आणि श्री ढोणकरजी यांचं भरभरून कौतुक करते, अभिनंदन करते. तर अशा प्रकारे शुभेच्छा देत असताना माझा एक मनोदय मी आपल्यापुढं व्यक्त करते की आपण सगळे साहित्यिक मिळून एक भविष्यामध्ये एक खूप चांगलं साहित्य संमेलन भरवूया, जेणेकरून सगळे साहित्यिक, सगळे वाचक, श्रोता, सगळे जे काही आहे, लेखक, कवी वगैरे वगैरे एकत्र येतील. आपण एकत्र गप्पा मारू, साहित्यिक गप्पा मारू आणि सगळे एकत्र येऊन खूप चांगलं असं काम करूया. मायबोलीसाठी, मराठी भाषेसाठी आपण सगळे एकत्र येऊ असा मनोदय व्यक्त करून मी आपली रजा देते. धन्यवाद. नमस्कार. लिवा साहित्य सेवा समिती आणि सर्व सदस्यांना 5व्या वर्धापन दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा व अभिनंदन. रसिकांमध्ये लिहिण्याची आणि वाचण्याची गोडी निर्मित करण्यासाठी लिवा समिती जे कार्य आणि प्रयत्न करत आहेत ते खूप प्रशंसनीय आहेत. आपल्या 5व्या वर्धापन दिनाच्या शुभप्रसंगी वरिष्ठ आणि श्रेष्ठ साहित्यिक पद्मश्री मालतीताई जोशींची 3 दिवसीय प्रस्तुती आयोजित केली आहे. त्याकरता हार्दिक अभिनंदन व मालतीताईंना प्रणाम. मालतीताईंचे नाव साहित्य व कथा क्षेत्रात फार उंच पदावर आहे. सर्वसाधारण वाचक तर प्रभावित होतातच, श्रेष्ठ लेखक, निर्देशक आणि कवी गुलजार आणि वरिष्ठ अभिनेत्री जया बच्चनसुद्धा प्रभावित झाल्या व त्यांच्या अनेक कथांचा समावेश त्यांच्या धारावाहिकामध्ये केला. मी स्वतः मालतीताईंचा एक अत्यंत अनन्य प्रशंसक आहे व त्यांच्या कथा आवर्जून वाचतो. येणारे 3 दिवस हे आपल्या सर्वांकरता एक पर्वणीच असणार आहेत. त्याचा आपण सर्व निश्चित आनंद घेऊ. या शुभप्रसंगी मी सानंद न्यासच्या वतीनं व माझ्या स्वतःच्या वतीनं लिवा साहित्य समितीला शुभेच्छा देतो व मालतीताईंना त्रिवार वंदन करतो. धन्यवाद. नमस्कार. मी डॉक्टर लक्ष्मण माधवराव शिवणेकर, मुंबई, कवितांजली साहित्य समूहाचा संस्थापक व संयोजक. फेब्रुवारी 2020मध्ये इंदूर येथे आयोजित काव्य संवादाचे एक आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्ताने लिवा साहित्य सेवा समितीचा आणि माझा परिचय झाला. लिवाचे पदाधिकारी तसेच अनेक साहित्य रसिकांशी भेटण्याचा योग आला. त्या 2 दिवसातील साहित्यिक वातावरण पाहून वारंवार भेटत राहण्याची इच्छा निर्माण झाली. सध्या देशभर लॉकडाऊन आहे. असे असले तरी लिवाने साहित्यिक गती कायम ठेवली आहे. याबद्दल लिवाच्या पदाधिकाऱ्यांचे मी अभिनंदन करतो. लिवा क्लब या नावाने सुरू झालेली ही साहित्य सेवा आता लिवा साहित्य सेवा समिती या नावाने आपला 5वा वर्धापन दिन साजरा करीत आहे. याचा मला मनस्वी आनंद झाला आहे. या प्रसंगी एक रचनाकार या नावाने बहुचर्चित, बहुआयामी व्यक्तिमत्व, ज्येष्ठ साहित्यिका पद्मश्री मालती जोशी यांच्या सुंदर कथांचे ऑनलाईन सादरीकरण करून निर्भेळ आनंद रसिकापर्यंत पोहोचवण्याचे कार्य लिवा साहित्य सेवा समितीतर्फे सुरू आहे. त्याबद्दल लिवा साहित्य सेवा समितीचे आयोजक, माझे मित्र, कादंबरीकार
विश्वनाथजी शिरढोणकर, अश्विन खरे, दिगंबर घाटे आणि सर्व पदाधिकाऱ्यांचे मनपूर्वक अभिनंदन करतो आणि भविष्यातील वाटचालीसाठी माझ्यातर्फे आणि कवितांजली परिवारातर्फे धन्यवादासह हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार, मी दीपक मुंजे, अध्यक्ष मराठी भाषा संवर्धन प्रतिष्ठान जबलपूर. इंदूर येथील लिवा या साहित्य सेवा समितीबद्दल अश्विन खरे यांच्याकडून मला माहिती मिळाली होती. लिहिणाऱ्या आणि वाचणाऱ्यांची ही चळवळ म्हणजे आनंदाचे डोही आनंद तरंग असा प्रकार आहे. बघता बघता या चळवळीने एक मोठं रूप घेतलेलं आहे आणि लवकरच त्यांचा 5वा वर्धापन दिन साजरा होतो आहे. या निमित्ताने प्रख्यात कथाकार पद्मश्री मालती जोशी यांच्या 7 कथांवर एक कार्यक्रम आयोजित होतो आहे. आमच्या जबलपुरातील विश्वास पाटणकर यांच्यासह 5 अन्य लोक हा कार्यक्रम सादर करत आहेत आणि या सगळ्यावर कळस म्हणजे स्वतः मालतीताई एक कथा सादर करणार आहेत. मी या कार्यक्रमाला सुयश चिंतितो आणि लिवा या संस्थेने उत्तरोत्तर प्रगती करावी अशी शुभेच्छा व्यक्त करतो. समस्त मान्यवरांचे हार्दिक धन्यवाद. आमच्या उपक्रमाला तुमच्या शुभेच्छा खूप मोलाच्या आहेत. तर आता आपण वळूया पुन्हा आपल्या कथा अभिवाचनाकडे. काल आपण 2 कथा ऐकल्या. आज आम्ही आपल्याला 3 कथा ऐकवणार आहोत. त्यातली पहिली कथा जी आहे तिचं नाव आहे एकांताची सोबत. आयुष्यात प्रथमच आईबद्दल मनात कणव दाटून आली. तिच्या बाजूने कधी विचारच केला नव्हता. लहानपणी तेवढी अक्कल नव्हती. तरुणपणी आपलेच प्रश्न आपल्या समस्यांनी मन व्यापून टाकले होते. दुसऱ्यांचा विचार करायला सवडच नव्हती. पण आता माझं मन आईत गुंतत चाललं होतं. तर आपण ऐकूया राजश्री जोशी यांच्याकडून मालती जोशी यांची कथा एकांताची सोबत. श्री राजेंद्र जोशी, उज्जैन. आपल्या समोर मालती जोशी लिखित कथा एकांताची सोबत वाचन करीत आहे. ब्राह्मण आपली बिदागी घेऊन निघून गेले होते. जेवायला मोजकीच मंडळी होती. जेवणानंतर ती सर्व दादांबरोबर देवळात जाऊन आली होती. तोंड गोड करण्याचा कार्यक्रम आटोपल्यावरच ती लोक घरी गेली होती. आता घरचीच काय ती उरली होती. खरं तर आईला सोडून घरचं असं कुणी नव्हतंच. सर्वच पाहुणे होते, पण सख्या नात्याचे म्हणून त्यांना घरचं म्हणायचं एवढंच. हॉल ताब्यात आल्यामुळे सर्वांनी हुश्य करत बिछायतीवर अंग टाकून दिलं. स्वयंपाकघरातील आवरासावर करून मामी, मावशी, काकू, आत्या पण बाहेर आल्या होत्या आणि आडवं होण्यासाठी आडोशाची जागा शोधत होत्या. शेवटी लोडाचा आडोसा घेऊन त्या आडव्या झाल्या. सारं कसं शांत शांत होतं. फक्त अंगणात भांडी घासली जात होती. तो आवाज कानांना भेदून जात होता. अगदी नकोसा वाटत होता, पण तो आवाज थांबवणं शक्य नव्हतं. इतक्या लोकांचा स्वयंपाक आणि जेवण झाल्यावर भांड्यांचा ढीग होणारच होता. तरी आत्या सारखी नाक मुरडत होती. इश्श, 13व्याला इतकी कमी पानं मी प्रथमच बघितली. माझ घरात पानं मांडली तरी जागा उरली. आतोबा अशा बाबतीत नेहमीच एक पाऊल पुढे असतात. म्हणाले, अगं बाहेरच्यांचं काय घेऊन बसलीस? घरची सून आली नाही, एकुलता एक जावई आला नाही, त्यावरूनच अंदाज येत नाही का? तरी बरं, एकुलत्या एक जावयाबद्दल आधी स्पष्टीकरण देऊन झालं होतं की घरी 2 शाळकरी मुलं आहेत, त्यांची शाळा बुडवता येत नाही आणि सासूबाईंचं आता वय झालंय, त्या दोघांना एकट्याने सांभाळू शकत नाही. आम्ही अजून आळसावलेल्या अवस्थेत होतो. आत दाराशी टॅक्सी थांबल्याचा आवाज आला. आता 13वा झाल्यावर कोण पाहुणा उपटलाय असं प्रश्नचिन्ह सर्वांच्या चेहऱ्यावर उमटलं. तेवढ्यात काकांचा राघव खाली उतरला. आम्हा सर्वांचे प्रश्नांकी चेहरे बघून त्याने खुलासा केला. टॅक्सी दादासाठी आणली आहे. दादासाठी? हा हिरो लगेच कुठे निघाला? उत्तर हिरोनेच म्हणजे दादानेच दिलं. आपली ट्रॉली बॅग ओढत तो बाहेर आला होता. कुर्ता पायजामा बदलून त्याने आता पॅन्ट शर्ट चढवला होता. म्हणाला, माझी अर्ली मॉर्निंग फ्लाईट आहे मुंबईहून.
इथून आत्ता 6ची फ्लाईट घेतली तरच ती गाठता येईल. अरे पण इतकी घाई काय आहे? घाई कुठे गेली? सगळे कार्यक्रम आटोपल्यावरच निघतोय ना. आता जे काही उरलं असेल ते काका बघून घेतील. मग तो पटापटा सर्वांच्या पाया पडला. टेक केअर म्हणत मला हलकेच जवळ घेऊन थोपटल्यासारखं केलं. बच्चे कंपनीला हाय केलं आणि तो टॅक्सीत जाऊन बसला. क्षणार्धात गाडी सुरू झाली आणि बघता बघता दृष्टीआड झाली. काही वेळ आम्ही सर्व वरांड्यात पुतळ्यासारखे उभेच होतो. मग काका एकदम बोलते झाले. मुलं परदेशी गेली की कसं वागतात ते बघितलं? बापाला जाऊन 15 दिवस झाले नाहीत आणि हा गडी भुर्रकन उडून गेला. आतोबा मागे राहणार होते का? लगेच म्हणाले, अजून सर्व पाहुणे घरातच आहेत आणि हा घरातला कर्ता पुरुष चालू लागला. धिस इज रिअल इन्सल्ट. नातवंड झाली तरी आतोबा अजून जावयाच्या मिजाशीतच वावरत असतात. मग काकांनी त्यांची समजूत घातली. बाळासाहेब, मी आहे ना, मग कशाला काळजी करता? नाहीतरी तो सर्व माझ्यावरच सोपवून गेला आहे ना. मावशी मला एकीकडे घेऊन हलकेच म्हणाली. आणि तू तरी काही दिवस थांबणार आहेस ना? हो ना, म्हणूनच तर मी उशिरा आले. म्हणजे आता मला काही दिवस राहता येईल. तुम्ही सर्व गेल्यानंतर घर एकदम रिकामं होणार नाही. आई एकटी पडणार नाही. मावशीच्या चेहऱ्यावर झळकलेलं समाधान बघून खूप बरं वाटलं. आता तिला मी असं थोडंच सांगणार होते की मी मुळी येणारच नव्हते. सासूने आणि त्यांच्या मुलाने मला अक्षरशः ढकलून पाठवले आहे. सासूबाई म्हणाल्या, अशा वेळी मान अपमान विसरावा ग. किती झालं तरी ते तुझे वडील होते. सुबोध म्हणाले, ज्या अर्थी नितीननं मुद्दाम फोन करून कळवलं आहे त्या अर्थी ती मंडळी नक्कीच तुझी वाट बघतायत. तू जायला हवंस. महत्प्रयासाने मी तयार झाले, पण एका अटीवर. माझ्याबरोबर कुणीही यायचं नाही. माझा अपमान झाला तर होऊ दे. ती माझी माणसं आहेत. पण माझ्या नवऱ्याचा किंवा सासऱ्यांचा अपमान झालेला मला सहन होणार नाही. सुबोध बरोबर आले नाही म्हणून थोडी कुजबूज झाली, पण त्याचं स्पष्टीकरण मी देऊन टाकलं. रात्री झोपायची तयारी करत होते तेव्हा आत्या माझ्याजवळ येऊन बसली. अनु, उद्या आम्ही निघतोय बरं. का ग इतक्या लवकर? अगं आता 10-12 दिवस झाले की. आता जायलाच हवं. सून नोकरीची आहे. मी नसले की घरात खूप अडचण होते. आता उद्या उदक शांती झाली की निघायला काहीच हरकत नाही. तुझी खूप दिवसानंतर भेट झाली. छान वाटलं. बरं, तुला एक सांगायचं होतं. काय ते? आम्ही तसे हात हलवतच जाणार आहोत. काही हरकत नाही. पण तू स्वतःच्या पैशाने का होईना आपल्यासाठी एक साडी आणि जावई बापूसाठी एक शर्ट घेऊन टाक. कशाला? अगं रीत आहे ती. माहेरवाशीण तशी जात नसते. तिची पाठवणी करावी लागते. माझं जाऊ दे. माझ्या घरी कोणीही विचारणार नाहीये. पण तुझ्या घरी सासू आहे. तिच्यासमोर अशी रिकामे हाताचे जाऊ नकोस. अगं आपल्या माहेरची राज आपल्यालाच झाकावी लागते. आपल्या माणसाचा मान आपणच ठेवायचा असतो. मी कडवट हसले. आत्या, अगं लग्नानंतर देखील मी हात हलवतच गृहप्रवेश केला होता. या 12 वर्षात किती सणवार घेऊन गेले. साधा मिठाईचा डबा कुणी पाठवला नाही. दरम्यान मला 2 मुलंही झाली. पण माहेरचं वारभर कापड मला माहीत नाही. त्यामुळे माझ्या सासूबाईंना ती सवय आहे. उलट काही नेलं तरच त्यांना आश्चर्य वाटेल. आत्या बिचारी यावर गप्पच झाली. आत्या गेल्यानंतर मी आईला हळूच विचारलं, अशा प्रसंगी पण देवाणघेवाण करतात का ग? आत्या म्हणत होती तिला काही द्यायला हवं होतं का? आई एकदम तडकली. मेलीला एक फद्या देणार नाही मी. जन्मभर खूप उकळलंय दोघी आई लेकींनी मिळून. छळ छळलंय मला. आता मायाळू आई गेली, कनवाळू भाऊ गेला. आता घराची पायरी चढू देते का ते बघ. मोठ्या मिनतवारीने मी तिला शांत केलं. सद्य विधवेच्या करुण भूमिकेत ती फार वेळ वावरणार नाही हे मला माहीत होतं. पण निदान पाहुण्यांसमोर तरी शोभा नको. खरं तर आई उसळली त्यात काही गैर नव्हतं. तिच्याजवळ चांगल्या अशा आठवणी नव्हत्याच. वडील म्हणून आदर्श नव्हतेच आणि नवरा म्हणून तर नव्हते. आदर्श मुलाची भूमिका मात्र त्यांनी पुरेपूर बजावली. अगदी श्रावण बाळ होतं. आजीचा एकही शब्द खाली पडू देत नव्हते. आजीच्या मनात एकच सल होता. तिच्या राजबिंड्या मुलाला साजेशी बायको मिळाली नाही. खरं तर हे काही लव्ह मॅरेज नव्हतं. चांगलं पाहून सवरून लग्न झालं होतं. आजीचं म्हणणं असं
की त्या मेल्यांनी नक्कीच चहात काहीतरी घातलं होतं, म्हणूनच मला भुरळ पडली. खरी भुरळ आईच्या लठ्ठ पगाराची पडली होती, पण तो पगार आजीच्या हातात कधीच पडला नाही, म्हणून मत पालटलं. आईचं सुमार रूप हे आजीच्या हातात धारदार शस्त्र होतं आणि ती सतत त्याचा वापर करीत असे. तिने जरा काही झुळझुळीत नेसलं, बऱ्यापैकी मेकअप केला किंवा हेअरस्टाईल केली की आजीने टोमणा मारलास म्हणून समजावं. बाबा आपल्या MA PhD प्रोफेसर पत्नीचा देखील तसा मानसिक, प्रसंगी शारीरिक छळ करण्यात धन्य मानत होते. तो त्यांना पुरुषार्थ वाटायचा. आजी आगीत तेल ओतायला तत्पर असायची. माहेरी आलेली आत्या पण हातभर लावायला कमी करायची नाही. मग साहजिकच आईचा राग मुलांवर निघायचा. आईने पिटले की आजी आम्हाला पदराखाली घ्यायची. आईला नाही ते बोलायची. आई देखील मग गप्प बसायची. नाही, घराचं अगदी रणांगण होऊन जायचं. सगळं बाळपण अशा निष्प्रेम आणि विपरीत वातावरणात गेलं. मग मी बाहेरच मायेचा ओलावा शोधू लागले. शाळेत मला असंख्य मैत्रिणी होत्या, पण कुणालाही घरी आणायचं धाडस मी कधी केलं नाही. उलट मीच त्यांच्या घरी तासनतास रमायची आणि घरी आल्यावर बोलणी खायची. कॉलेजमध्ये गेल्यावर हा अवखळपणा थोडा कमी झाला. माणसं ओळखता येऊ लागली. वाटेल त्याच्या गळ्यात हात घालण्याचे दिवस संपले. दिसेल त्या खांद्यावर डोकं ठेवून अश्रू ढाळण्याचा मूर्खपणाही संपला. आणि अशाच एका अवघड वळणावर मला सुबोध भेटले आणि माझं सर्व आयुष्यच बदलून गेलं. पहिल्या दुसऱ्या भेटीतच मी मनोमन सुबोधच्या गळ्यात वरमाळ घालून मोकळी झाले. तरी पण त्यांना घरी आणण्याचं धाडस होत नव्हतं. आई पप्पांशी त्यांची ओळख कशी करून द्यायची ते समजत नव्हतं. या दोघांशी नातं फक्त भीती आणि जरबेचंच होतं. कितीही प्रयत्न केला तरी अशा गोष्टी लपून राहत नाही. मी न सांगताच घरी सर्व बातमी कळली. पप्पांनी माझी चांगलीच हजेरी घेतली. अशा वेळी आई मुलांना पाठीशी घालते, पोटाशी घेते, पण आई नामक प्राण्याची आमची इतकी जवळीक कधीच झाली नव्हती. उलट एक अदृश्य दुरावाच आमच्यामध्ये होता. त्यामुळे पळून जाऊन लग्न करण्याखेरीज दुसरा मार्ग उरला नाही. त्याआधी सुबोधला दूर कलकत्त्याला नोकरी करावी लागली आणि मगच हे शक्य झालं. पप्पांनी खूप थैथयाट केला, पण मी सज्ञान असल्यामुळे त्यांना काही करता आलं नाही. एक गोष्ट प्रामाणिकपणे कबूल करावी लागेल. सुबोधच्या घरात माझं मनापासून स्वागत झाले. त्याच्या आईने पहिल्या भेटीतच मला आपलंसं केलं. घर म्हणजे नुसत्या 4 भिंती नसतात, ते मायेचं, विसाव्याचं स्थान असते हे मला तिथे उमगलं. माहेरची उणीव मला कधी भासली नाही, कुणी भासू दिली नाही. तब्बल 12 वर्षांनंतर मी माहेरी आले होते, तेही पप्पांच्या 13व्यासाठी. पाहुणे गेले आणि घर अगदी खायला उठले. आईला सोबत म्हणून मी मागे थांबली खरी, पण तिच्याबरोबर राहताना खूप अवघडल्यासारखं झालं होतं. आमचा सुसंवाद कमी होता. सतत आजीच्या पदराखाली वावरल्यामुळे एक दुरावास निर्माण झाला होता. त्यामध्ये इतकी वर्ष गेलेली. मग मी घर आवरायला घेतलं. तेही आवश्यकच होतं म्हणा. या 15 दिवसात ते अगदी अस्ताव्यस्त झालं होतं. ते पुन्हा नीट लावण्यात माझे 4-5 दिवस गेले. पण आता मला घरचे वेध लागले होते. मुलांना सोडून इतके दिवस मी कधीही राहिले नव्हते, पण आईला असं एकटं टाकून जायलाही मन धजावत नव्हतं. मुलांजवळ आजी होती, वडील होते, आई अगदी एकटी होती. एक दिवस मी म्हटलं, दादा थोडे दिवस थांबला असता तर बरं झालं असतं. पुढचं काही प्लॅन तरी करता आलं असतं. त्याने खूपच घाई केली. 13व्यापर्यंत थांबला तेच खूप झालं. सारखी बुणबुण सुरू होती. 13 दिवस म्हणजे खूप होतात यार. या कार्यक्रमात काही शॉर्टकट करता येत नाही का? शेवटी मी सांगून टाकलं, माझ्या वेळेस येशील तेव्हा 4 दिवसात सर्व आटोपून घे. कुणाला बोलवायचीही जरूर नाही. मला इतका राग आला. एका मृत्यूचे सावट अजून घरावर आहे, लगेच दुसरीची चर्चा कशाला? मी थोडं चिडूनच म्हटलं, तेव्हा बघता येईल ग. आपण आता सध्याबद्दल बोलूया. तो तुला घ्यायला कधी येणार आहे? स्वतः येणार आहे की तिकीट पाठवणार आहे? तुझा पासपोर्ट वगैरे तयार आहे ना? मी गेल्यावर वाटल्यास यांना पाठवते. त्यांच्याकडून ही सगळी कामं करून घे. खरं तर दादानेच ही सगळी कामं करून जायला हवी होती. अगं, माझ्या जाण्याबद्दल बोलणंच झालं नाही. वेळच कुठे होता. एवढं मात्र म्हणाला की तुला आता इतकं मोठं घर काय कामाचं, ते विकून टाक. एक आटोपशी फ्लॅट घे आणि बाकी पैसे फिक्समध्ये टाक. वेळ प्रसंगी कामी येतील. एवढ्या घाईगर्दीत हे बोलायला बरं सुचलं. अगं, हे त्याचं डोकं नाहीये. बोलविता धनी कोण आहे ते आपल्याला कळत नाहीये का? सतत तिकडून प्रॉम्प्टिंग सुरू होते.
मी त्याला स्वच्छ सांगितलं, मी असेपर्यंत या घराला हात लावायचा नाही. या घरासाठी मी रक्त आटवलंय, घाम गाळलाय, आसवं ढाळली आहेत. ते असं सुखासुखी मी दुसऱ्याच्या घशात जाऊ देणार नाही. मग एखादा भाडेकरी ठेव, तेवढीच सोबत होईल. अगं हे घर त्या दृष्टीने बांधलेलंच नाहीये. त्यांचा इथूनच वावर होणार. सारखे पायात पाय, पुन्हा पाण्याची कटकट, विजेचा बिलाची घासाघीस, नकोच ते. पेईंग गेस्ट ठेवतेस का? आजकाल खूप मुली नोकरीसाठी शहरात येतात. नको ग, त्यांची उस्तवार कोण ठेवणार? माझी इच्छा होती परत जायच्या आधी तुला नीट सेटल करून. अगं मी अगदी व्यवस्थित आहे, सेटल आहे. माझी मुळीच काळजी करू नकोस. मी अगदी आनंदात आहे. आयुष्यात प्रथमच मला मोकळा श्वास घेता येणार आहे. म्हणून आता कुठलंही बंधन नको. लेट मी एन्जॉय माय सॉलिट्यूड. आई आता फार्मात आली होती. खरं तर ती तशी होती म्हणूनच आई लेकासमोर तग धरू शकली. एखादी लेची पेची असती तर कधीच ढेपाळली असती. तू कधी जाणार आहेस? तिने एकदम विचारलं. मी तारीख सांगितली. अगं मोहन म्हणाला होता की अनु गेली की कळव, मी घ्यायला येतो. 2-4 दिवस त्याच्याकडे राहून येईन. 2-4 दिवस का? चांगली महिनाभर राहून ये. इथे कोण वाट बघतंय? अगं माझी नोकरी नाही का? सुट्टी घे, यावेळी तरी कुणी नाही म्हणणार नाही. नको ग, संकोच होतो. मोठी बहीण असून भावंडांना कधी 4 दिवस बोलावू शकले नाही. नोकरी करत होते तरी त्यांच्या हातावर कधी काही ठेवता आलं नाही. तुझ्या आजीचा सक्त पहारा असायचा. आणि तुझे वडील तर तुला माहीतच आहेत, सदैव तोंडाला कुत्रं बांधलेलं. कधी कुणाचा अपमान करतील काही नेम नव्हता. आणि त्यांच्यासमोर माझा पाण उतारा करण्यात तर त्यांना अगदी मजा वाटायची. आई पप्पांनी लग्नाआधी तुला बघितलं होतं ना, मग सतत तुझ्या रूपावर टीका का करत होते? तुला काय वाटतं, मी सुंदर असते तर माझं प्रारब्ध काही वेगळं घडलं असतं? काही फरक पडला नसता. हा माणूस असाच न्यूनगंडाने पछाडला गेला असता. आई लेकांनी माझ्यावर पहारे बसवले असते. 4ही बाजूंनी संशयाचं जाळ पसरलं असतं. तात्पर्य काय, तपशील बदलला तरी इतिहास हाच असणार होता. आयुष्यात प्रथमच आईबद्दल मनात कणव दाटून आली. तिच्या बाजूने कधी विचारच केला नव्हता. लहानपणी तेवढी अक्कल नव्हती. तरुणपणी आपलेच प्रश्न आणि आपल्याच समस्यांनी मन व्यापून टाकले होते. दुसऱ्यांचा विचार करायला सवडच नव्हती. जायचा दिवस जसा जसा जवळ येत होता, माझं मन आईत गुंतत चाललं होतं. मागे हे घर मी एका झटक्यात सोडून गेले होते. कधी आठवणी आली नाही. पण आता वाटते की इथून गेल्यानंतरही मन इथेच घोटाळत राहणार आहे. जायचा दिवस उजाडला. मी अंतःकरणाने पेटी भरायला घेतली. तेवढ्यात आईने हाक मारली. खोलीत जाऊन बघितलं, पलंगावर साड्यांचा ढीग पडला होता. त्याच्याकडे बघत आई म्हणाली, तुला आवडतील तेवढ्या काढून घे, बाकींच्याचे काय करायचे ते मी बघते. मला ओरडून सांगावंसं वाटलं, आता या साड्या घेऊन मी काय करू? माझ्या घरी कपाटं भरली आहेत. जेव्हा मला खरी गरज होती तेव्हा तू हात लावू दिला नाहीस. मलाही कधी मागायचा धीर झाला नाही. कॉलेजचं गॅदरिंग असू दे, फेअरवेल पार्टी असू दे, नाहीतर मैत्रिणींचं लग्न असू दे, शेजार पाजारच्या बहिणींनी काकूंनी माझी हौस पुरवली, माझी गरज भागवली. मला तिला दुखवायचं नव्हतं. सौम्य शब्दात नकार कसा देता येईल हाच विचार करत होते. तेवढ्यात ती म्हणाली, तुझ्या पप्पांनी मला तसं कुठलं सुख दिलं नाही, पण त्यांच्या नावाचं कुंकू लावत होते म्हणून मला नीटनेटकं राहण्याचा अधिकार होता. महागा मोलाचं नेसता येत होतं. आता ते पण सुख हरवलं. ऐकून काळजात अगदी चर्र झालं. म्हटलं, आई, अगं कुठल्या युगात वावरतेस तू? आपण 21व्या शतकात राहतोय, लक्षात आहे ना? आजकाल जोगिनीसारखा अवतार कोणी करत नाही, समजलं? तू ते पांढरे फटक कपडे घातलेले मला मुळीच आवडणार नाही. ठसठशीत कुंकू लावत जा, छान छान साड्या नेसत जा. लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस. नोकरी करतेस ना तू, तुला प्रेझेंटेबल राहायलाच हवं. मी नुसतं बोलूनच थांबले नाही. मी त्या साड्या भराभरा कपाटात परत ठेवायला सुरुवात केली. बहुधा आयुष्यात प्रथमच मी तिच्या कपाटाला हात लावत होते. आतल्या अनोळखी जगाकडे मी अगदी बालसुलभ कुतूहलाने बघत होते. अर्ध्या अधिक साड्या ठेवून झाल्यावर ती म्हणाली, अगं माझी आठवण म्हणून एखादी तरी ठेवून घे. तिचा स्वर इतका कातर होता की मी अगदी गलबलून गेले. उरलेल्या साड्या पोटाशी धरत मी म्हटलं, अगं या बघ ना, आपल्या आवडीच्या मी आधीच बाजूला काढून ठेवल्या आहेत. तिचा चेहरा समाधानाने उजळला. त्या क्षणी माझ्या मनात तिच्याविषयी अमाप माया दाटून आली. म्हटलं, आई, तुला एकटं टाकून जाताना जीव कासावीस होतोय ग. पण मला जास्त राहता येणार नाही. कधीतरी जावं हे लागणारच आहे. तू माझ्याबरोबर चलतेस का? तेवढाच थोडा बदल होईल.
तुझ्याबरोबर? नको ग बाई, घरी तुझी सासू आहे, तिला काय वाटेल? त्यांना आनंदच होईल. त्या खरंच खूप चांगल्या आहेत. तुझ्या मनात सासूची प्रतिमा आहे ना, त्यापेक्षा त्या खूप वेगळ्या आहेत. मग तर त्यांना अवश्य भेटायला हवं. पण इतक्यात नको. त्यासाठी आधी मनाची थोडी तयारी करायला हवी. आणि बाळा, माझ्या एकटेपणाची मुळीच काळजी करू नकोस. हे एकटेपण आजच नाहीये ग. मी नेहमी एकटीच होते. नवरा कधीच माझा नव्हता. मुलांच्या मनातही सतत विष पेरलं गेलं, त्यामुळे ती दूरच राहिली. बाकींच्या बद्दल बोलायलाच नको. तर तात्पर्य काय? मी सदाचीच एकटी आहे, एकाकी आहे आणि आता तर या एकटेपणाची सवय झाली आहे. हे एकटेपणच आता मला सोबत करणार आहे. आईने एका झटक्यात सगळी नाती बाजूला सारली होती आणि का कुणास ठाऊक मला खूप खूप अपराधी वाटत होते. धन्यवाद. धन्यवाद राजेश्री जोशी. रसिको, आता आपण मालती जोशी याची एकांताची सोबत ही कथा ऐकली. आता दुसऱ्या कथेकडे वळूया. लेट अस बी फ्रँक विथ अवर सेल्फ. अनु, आपल्या लग्नात प्रेम हा मुद्दा नव्हताच. तुझ्यातर्फे फक्त सहानुभूती होती, कणाव होती. आणि माझ्या मनात फक्त कृतज्ञता. ही कथा आहे जिचं नाव आहे झालं गेलं विसरून जा. तर आपण याचं अभिवाचन ऐकूया. झालं गेलं विसरून जा. नमस्कार. मी आज आपणासमोर एक कथा सादर करीत आहे. त्या कथेचे नाव आहे झालं गेलं विसरून जा. आणि या कथेच्या लेखिका आहेत पद्मश्री सन्मानित मालतीताई जोशी. जेवण अजून अर्ध्यावरच होतं. तेवढ्यात राजेशचा मोबाईल वाजला. कुर्त्याच्या खिशात हात घालून राजेशने मोबाईल बाहेर काढला. नंबर बघून काही क्षण आठवण्याचा प्रयत्न केला. नंतर विचारलं, येस राजेश हियर. पलीकडे बहुतेक नाव न सांगताच ओळख पटेल अशी आशा असावी. पण राजेश निर्वाणीच्या सुरात म्हणाले, प्लीज नाव सांगितलं तर बरं होईल. आपला दोघांचाही वेळ वाचेल. तिकडून उत्तर येताच त्यांचा चेहरा आणि स्वर एकदम बदलला. सॉरी, खूप दिवसानंतर आवाज ऐकला ना, म्हणून ओळखता आलं नाही. सध्या जेवतोय मी, 5 मिनिटात फोन करतो. फोन ठेवून त्यांनी पानातली पोळी कशी तरी संपवली आणि हात धुवायला उठले. अहो, हे काय, भात घ्यायचा नाही का आज? अनुने विचारलं. नको ग, आज ऑफिसमध्ये खूप खाणं झालंय. तो सिसोदिया ठाऊके ना तुला, त्याला मुलगा झालाय. त्याने आज तब्येतीनं ट्रीट दिली आहे. पुत्रजन्माच्या बद्दल पार्ट्यांविषयी ऐकलं की कधी कधी तिला खूप उदास वाटत असत. पण आज उदास व्हायला देखील तिला सवड मिळाली नाही. हात धुतल्याच ते म्हणाले, जरा पान घेऊन येतो. 5 मिनिट थांबा ना, माझंही पण होतच आलंय. आवराआवरी मी आल्यानंतर सावकाश करीन. नको, तुझं आरामात होऊ दे. गरम पोळी वाढायची म्हणून आधीच तुला बसायला उशीर होतो. सावकाश जेवतो. मी 5 मिनिटात आलोच. आणि हलकेच दार उघडून ते निघून गेले. ती त्या बंद दाराकडे बघतच राहिली. तिला सुद्धा पुढे जेवण जाईच ना. जेवणानंतर खूपदा दोघं पान खायला म्हणून बरोबर बाहेर पडतात. सबंध दिवस धावपळीतच जातो. त्यामुळे रात्री मोकळ्या हवेत थोडं फिरलं की बरं वाटतं. पण आज राजेशला तिची साथ संगत नको होती हे तिला स्पष्टपणे जाणवलं. अनुने यांत्रिकपणे टेबल आवरलं. उरलेलं अन्न फ्रीजमध्ये टाकलं. ताजं दही विरजून ठेवलं. रात्रीसाठी पाण्याच्या बाटल्या भरल्या. बेड कव्हर काढून बिछाने नीट केले. म्हणजे रात्रीची जवळजवळ सर्व कामं करून झाली तरी राजेश अजून परतले नव्हते. वेळ आहे तर सकाळची भाजी चिरून ठेवावी असंही एकदा तिच्या मनात आलं. पण उत्साहच वाटेना. उगीच थकल्यासारखं वाटत होतं. ती ड्रॉइंग रूममध्ये येऊन बसली, पण टीव्ही लावायची सुद्धा तिला इच्छा झाली नाही. सोफ्यावर नुसतीच बसून राहिली. ते जवळजवळ पाऊण तासाने परतले. अनुला बघताच त्यांना एकदम आठवलं, सॉरी यार, पान आणायचं अजिबात विसरलो. पान आणायलाच गेलात होता ना तुम्ही, आणि नेमकं तेच विसरलात? तिने हलकासा टोला हाणला. अगं, एक गृहस्थ भेटले. इतके चिकट होते की त्यांनी अर्धा तास डोकं खाल्लं.
त्यामुळे विसरायलाच झालं. चल पुन्हा एक चक्कर मारून येऊया. नको, राहू दे, उगीच तुम्हाला थकायला होईल. आणि घड्याळाकडे बघा जरा. उद्या सुट्टी थोडीच आहे. 10:30 वाजायला आलेत, 10:30. तो दूधवाला नेमका अगदी 6च्या ठोक्याला उगवतो. त्यांनी पण मग जास्त आग्रह धरला नाही. परत बाहेर जायचा त्यांना कंटाळाच आलेला असणार. त्यांनी फॉर्मॅलिटी म्हणून उगीच म्हणून बघितलं. बिछाणावर पडल्यानंतरही दोघांच्या डोळ्यावर झोप नव्हती. आपली बैचेनी लपवत दोघंही सारखी कूस बदलत होते. शेवटी तिलाच राहवलं नाही. ती म्हणाली, हे बघा, मी जासूसी करते असं समजू नका, पण रात्री आलेला फोन कोणाचा होता हे सांगू शकाल का? कारण पलीकडला आवाज बायकी होता हे मी ओळखलं, आणि तो फोन आल्यापासून तुम्ही बैचेन आहात हे स्पष्ट दिसतंय. राजेश काही क्षण गप्प राहिले. मग घुसमटलेल्या आवाजात म्हणाले, रंजनाचा फोन होता. एक क्षण तिच्या काळजाचा ठोका चुकला, पण स्वतःला सावरून घेत तिने विचारलं, पण ती कुठे बाहेर आहे ना? हो, ऑस्ट्रेलियात आहे, पण तिचं घर इथेच आहे ना? घर इथेच आहे म्हणजे नेहमीच येत असेल, नेहमी फोन पण करत असेल, पण मग तिचा आवाज यांनी ओळखला का नाही? खूप दिवसानंतर ऐकला असं का म्हणाले? आणि फोन करायला भारतातच यावं लागतं असं थोडंच आहे. फोन कुठूनही करता येतो. तिच्याजवळ नंबर असता तर तिने नक्कीच केला असता. पण 7-8 वर्षापूर्वी राजेशच्या घरी फोन नव्हता. तेव्हा मोबाईलचं पण इतकं प्रस्थ कुठे होतं? आणि मोबाईल घेण्याची राजेशची त्यावेळी ऐपत पण नव्हती. पण मग तिला नंबर कुठून मिळाला असेल? तिला तुमचा नंबर कोणी दिला? तिने विचारलं, पण तिला उत्तर मिळालं नाही. एकदा रंजनाचं नाव सांगून झाल्यावर राजेशच्या मनावरचा ताण एकदम कमी झाला होता आणि ते निद्राधीन झाले होते. अनुला मात्र रात्रभर डोळा लागला नाही. 6 वर्षाच्या त्यांच्या वैवाहिक आयुष्यात समस्यांचा सुकाळ होता, पण इतकी बैचेन, इतकी उद्विग्न ती कधीच झाली नव्हती. पहाटे कधीतरी थोडी डुलकी आल्यासारखी वाटली तर दूधवाल्याने घंटी वाजवली. मग नळ, मोलकरी, एकदा बिछाना सोडला की पुन्हा झोपायचा प्रश्नच नव्हता. घड्याळाच्या काट्याशी चढाओढ करीत सकाळची कामं उरकावी लागतात. राजेश अगदी शांत झोपले होते. त्यांना उठवण्याचं तिच्या अगदी जीवावर आलं होतं, पण त्यांना स्वतःचा आवरायला वेळ लागतो. हळूहळूच सगळी कामं पार पडतात. हे लक्षात येताच तिने 8:30ला त्यांना बिछाण्यावर चहा नेऊन दिला. ऑफिसला निघताना ते म्हणाले, संध्याकाळी यायला उशीर होईल, काळजी करू नकोस. मीटिंग वगैरे आहे का? हो, असंच म्हणावं तर. रंजनाबरोबर अपॉइंटमेंट आहे. तिच्या काळजात एक सूक्ष्मशी कळ उठली. तरी वरकरणी हसत ती म्हणाली, मग तिला घरी बोलावून घेतलं असतं ना? नको, तिला कदाचित तिथे कम्फर्टेबल वाटणार नाही. तिला की तुम्हाला? असा प्रश्न अगदी ओठावर आला होता. तो तिने महत्प्रयासाने गिळला. राजेशला तिच्या मनातलं कळलं असं त्याला वाटलं. ते म्हणाले, तिला महत्वाचं काही बोलायचंय, म्हणूनच बाहेर भेटायचं ठरवलंय. काल एवढी 50 मिनिटं बोलली तरी महत्वाचं बोलायचं राहूनच गेलं का? अनुने हसत हसत टोमणा मारला. तुला काय वाटलं? मी इतका वेळ बाहेर तिच्याशीच बोलत होतो का? अगं, आमचं बोलणं 1 मिनिटात संपलं. उद्या कुठे भेटायचं एवढंच ठरवायचं होतं. मग इतका वेळ बाहेर का करत होतात? त्या चिवट गृहस्थांची थाप खोटी होती हे एव्हाना तिच्या लक्षात आलं होतं. अगं, खूप अपसेट झालो होतो मी. इतक्या दिवसानंतर तिचा आवाज ऐकल्यामुळे अगदी सैरभैर झालो होतो. मन ताळ्यावर आल्याशिवाय घरी परतायचं नाही असं ठरवलं होतं. मग उगीचच भटकत राहिलो. पायांनी अगदी बंड पुकारलं तेव्हाच परत फिरलो. फोनवरती तशी असं काहीच बोलली नाही, तरी तुम्ही इतके अपसेट का झालात? अनु, शी वॉज माय फर्स्ट लव्ह. माझं पहिलं प्रेम होतं ते. तिचा आवाज ऐकल्याबरोबर आठवणींच्या लाटावर लाटा यायला लागल्या. मी अगदी बुडून गेलो होतो बघ. घराची ओढ नसती तर काठावर आलोच नसतो. बरं, निघतो मी. 10-20 इथेच झालेत. आज तसा थोडा उशीरच झालाय. बरं, संध्याकाळचं लक्षात असू दे. उशीर झाला तरी काळजी करू नकोस.
आता ती सैरभैर होऊन दाराकडे बघत राहिली. त्यांच्या पावलांचा विशिष्ट ठेका ऐकत राहिली. प्रत्येक ठोक्याला तिच्या कानात एकच वाक्य घुमत होतं, शी वॉज माय फर्स्ट लव्ह अनु. ते माझं पहिलं वहिलं प्रेम होतं. तिच्याही कॉलेजची वेळ होत आली होती, पण तिला उगीच गळून गेल्यासारखं वाटलं होतं. आपली सगळी शक्तीच कुणी शोषून घेतली असं तिला वाटत होतं. रात्रीची झोप न झाल्यामुळे वळसल्यासारखं तिला झालं होतं. अशा परिस्थितीत कॉलेजमध्ये जाण्यात काहीच अर्थ नव्हता. ती एक अक्षर शिकवलं असती शकली, त्यापेक्षा घरी राहणं हेच बरं. शेजारच्या लताबरोबर तिने कॉलेजमध्ये सिक नोट पाठवून दिली आणि सोफ्यावर ताणून दिली. पण डोळ्यावर झोप अशी नव्हतीच. पापण्या सताड उघड्या ठेवून ती ओढ्याकडे बघत पडली होती. गतकाळातल्या आठवणींचा चित्रपट तिच्यासमोर हळूहळू उलगडत होता. त्यावेळी पप्पा शतायू नर्सिंग होममध्ये मृत्यूशी झुंज घेत होते. सगळं घर त्यांच्या भोवतीच फिरत होतं. त्या मजल्यावर सगळे सिरियस पेशंट्स होते. जो तो आपल्या काळजीत चूर असायचा. इतरांबद्दल कुतूहल किंवा सहानुभूती वगैरे वाटायचा प्रश्नच नव्हता. तरी पण शेजारच्या रूममध्ये असलेल्या माणसाबद्दल ऐकलो की खूप वाईट वाटायचं. सगळ्या डॉक्टर्सना नर्सेसना त्यांच्याबद्दल खूप आपुलकी होती. ते म्हणायचे, इतक्या भयंकर अपघातातून हा प्राणी वाचला आहे हा एक चमत्कारच म्हणावा लागेल. पहिल्या दिवशी तर आम्ही त्याला निकालातच काढलं होतं, पण पहिल्या ऑपरेशन नंतर आता थोडी आशा वाटते. तरी अजून 3-4 ऑपरेशन व्हायची आहेत. स्वतःच्या पायावर उभं राहायला त्याला कमीत कमी वर्षभर तरी लागेल. आई सतत पप्पांजवळ असायची. आईच्या सोबतीला अनु किंवा भावांपैकी कोणीतरी तिथे हवं असायचं, कारण सतत डॉक्टर्स राऊंडवर यायचे. ते येऊन गेले की सिस्टर औषधांची एक लिस्ट घेऊन यायच्या. ती ताबडतोब हवी असायची. एकदा ती अशीच औषधांची स्लिप घेऊन जिन्याकडे चालली होती. तेवढ्यात तिचं लक्ष गेलं. शेजारच्या ओटी लिफ्टजवळ उभ्या होत्या. ती त्यांच्याजवळ जाऊन म्हणाली, आंटी, आज मेंटेनन्ससाठी लिफ्ट बंद आहे. हे बघा वर लिहिलंय. अरे देवा, आता हा सिंहगड उतरायचा चढायचा म्हणजे मला तासभर तरी हवा. राजू रूममध्ये अगदी एकटा आहे. मी आणून देऊ का? मी तिकडेच निघाले. अनुने त्यांना आपली स्लिप दाखवली. त्यांनी कृतज्ञ नजरेने तिच्याकडे बघितलं आणि तिच्या हातात पैसे आणि चिठ्ठी दिली. मेडिकल स्टोअर अगदी ग्राउंड फ्लोअरला होतं. अनुला सुद्धा ते 3 जिने उतरता चढता धाप लागली. आंटीचं काय झालं असतं देव जाणे. औषध आणल्यानंतर तिने हळूच शेजारच्या दारावर टकटक केलं. आंटींनी दार उघडताच तिने पैसे आणि औषध त्यांच्या हातात देत एक चोरटा दृष्टिक्षेप पलंगाकडे टाकला आणि ती हादरूनच गेली. तो माणूस डोक्यापासून पायापर्यंत बँडेजमध्ये गुंडाळलेला होता. शिवाय एक पाय ट्रॅक्शनवर ठेवलेला होता. अशा परिस्थितीतही माणूस जिवंत राहू शकतो? तिला आश्चर्यच वाटलं. अनुला तिथे उभंच राहावे ना. ती बाहेर आली तसा तिच्यावर आशीर्वादांचा वर्षाव करत त्या आंटी पण बाहेर आल्या. इथे कोण आजारी आहे याची विचारपूस केली आणि पप्पांना लवकर बरं वाटावं म्हणून शुभेच्छाही व्यक्त केल्या. मग अनुने विचारलं, तुम्ही एकट्याच यांना सांभाळता? घरी आणखीन कुणी नाही आहे का? आहेत ना, ह्याच्यापेक्षा 2 मोठे आहेत. एक बेंगलोरला असतो, दुसरा कलकत्त्याला. ॲक्सिडेंटचं कळलं तेव्हा दोघंही धावून आले होते. पण नोकरी चाकरी सोडून किती दिवस राहणार? एवढी सुट्टी तर मिळायला हवी ना. याला संपूर्ण बरं व्हायला अजून वर्ष तरी लागेल असं डॉक्टर म्हणतात. सध्या तरी त्याला कुठे हलवताही येत नाहीये. पुढे बघू. त्याचे मित्र येत असतात. बाहेरची सगळी कामं तेच उरकतात. पण कुणाला सारखा त्रास तरी किती द्यायचा ग? अगं संकोच वाटतो ना. तुमच्या मुलांनी एकदम यायला नको होतं. आलटून पालटून आले असते म्हणजे बरं झालं असतं. घरचं कुणीतरी जवळ राहिलं असतं. ते खरंय ग, पण ॲक्सिडेंटचं ऐकल्यावर जीव राहतो का? आणि त्यावेळी तर खरंच असं वाटलं होतं की बोलता बोलता त्या एकदम थांबल्या. कुठली माऊली आपल्या तोंडाने मुलाच्या मृत्यूची शंका बोलून दाखवेल? आंटी, तुम्हाला काहीही मागवायचं असेल म्हणजे औषधाव्यतिरिक्त हो, चहा, दूध, ब्रेड, फळं काहीही मागवायचं असेल तर निसंकोच सांगत जा.
मी किंवा माझे भाऊ आमच्यापैकी कोणी इथे सतत असतातच. तिच्या या सौजन्याचा फायदा आंटींनी 2-4दा घेतला. तिच्याकडून काही मागवून घेतलं. पण हा क्रम फार दिवस चालला नाही. 15 दिवस कोमात राहिल्यानंतर पप्पांनी एक दिवस कायमचे डोळे मिटले. सगळ्या कुटुंबावर जणू वज्रपात झाला. आईचा आक्रोश तर बघवत नव्हता. अनु पण कोपऱ्यात बसून मुसमुसत होती. पण तिच्याकडे बघायला कोणालाच सवड नव्हती. दोघी भावजया आईला सांभाळण्याचा प्रयत्न करीत होत्या. दोघं भाऊ पुढच्या तयारीला लागले होते. त्यावेळी आंटीनेच तिचं सांत्वन केलं. तिला पोटाशी घेऊन तिच्या पाठीवरून डोक्यावरून मायेचा हात फिरवीत त्या म्हणाल्या, त्याच्या इच्छेपुढे कोणाचं काही चालत नाही बाळा. आपण आता हेच समाधान मानायचं की त्यांचे कष्ट संपले. तिला इतका राग आला होता की म्हणावंसं वाटलं की तुमच्या मुलाचे पण कष्ट संपावे अशी देवाजवळ प्रार्थना करू का. पण नशीब दुःखाच्या आवेगात देखील तिचा विवेक शाबूत होता. पप्पांची त्यांच्या मुलाशी तुलना करणं म्हणजे मूर्खपणा होता. 75 वर्षांचे पप्पा आणि 26 वर्षांचा राजेश दोघात काहीतरी साम्य होतं का. पप्पा आपलं आयुष्य पूर्णार्थाने जगले होते. त्यांच्या सर्व जबाबदाऱ्या पार पडल्या होत्या. दोघा मुलांची, मोठ्या मुलीचं लग्न झालं होतं. अनुचं शिक्षण संपलं होतं. हा जीवघेणा आजार उपटला नसता तर तिचं पण लग्न त्यांनी आपल्या हयातीतच उरकलं असतं. राजेशच्या आयुष्याची अजून तर नुसती सुरुवात होती. दोन्ही भावांच्या कृपेने आत्ता कुठे त्याचं शिक्षण संपलं होतं आणि तो नोकरीला लागला होता. स्वतःच्या पायावर उभं राहिल्यानंतर तो आईला सुखाचं म्हातारपण द्यायची स्वप्न बघत होता. भावांच्या उपकारांची व्याजासकट फेड करणार होता. पण नियतीने त्याच्या पायाखालची जमीनच हिरावून घेतली होती. पप्पांच्या मृत्यूमुळे अनुच्या जीवनात मात्र एक भली मोठी पोकळी निर्माण झाली होती. आई अजून त्या दुःखातून बाहेर येत नव्हती. 52 वर्षांचा सहवास होता ना. इतक्या लवकर विसर पडणं शक्यच नव्हतं. दोघी भावजया आपल्या संसारात, मुलाबाळात मग्न होत्या. उरलेला वेळ सासूच्या सेवेत घालवत होत्या. मोठी बहीण आली होती, पण पप्पांचे सगळे दिवस झाल्यावर ती देखील निघून गेली. भावांना आपापले उद्योग होते. पप्पांच्या आजारपणात कामाकडे तसं थोडं दुर्लक्षच झालं होतं. त्यांच्या मृत्यूनंतर उसंत मिळाली नव्हती. आजारपणात आणि नंतरही खर्च हा भरमसाठ झाला होता. तो खड्डा भरून काढायचा म्हणजे आता बिझनेसमध्ये जातीने लक्ष घालणं हे भाग होतं. अनु मात्र अगदी एकटी पडली होती. कॉलेजच्या मैत्रिणी पण आता भेटत नव्हत्या. कुणी नोकरी लागल्या होत्या, कुणाची लग्न झाली होती. पप्पांचं आजारपण आडवं आलं नसतं तर ती पण आपल्या संसारात रममाण झाली असती. असलं एकाकी पण तिच्या वाटेला आलंच नसतं. आता 1-1.5 वर्ष तरी तिच्या लग्नाचा विषय घरात निघणार नव्हता. आई आपल्या दुःखातून बाहेर पडेल, भावांजवळ तकादा करेल तेव्हाच काय ती हालचाल होणं शक्य होतं. पप्पांना मुलीचं नोकरी करणं मुळीच पटत नव्हतं. त्यांचं म्हणणं होतं की नोकरी केल्याने मुलींची रया जाते, त्या ओढल्यासारख्या दिसतात आणि शिवाय त्यांच्या पगाराची एकदा सवय झाली की लग्न उगीचच लांबणीवर पडतं. पण आता परिस्थिती बदलली होती. त्याने चुपचाप वॉन्टेडचे कॉलम बघायला सुरुवात केली. जमेल तिथे अर्जही करत होती. आणि एक दिवस तिला खरोखरीच एका कॉलेजचे बोलावणे आले. पगार बेताचाच होता, तरी पण ती खुश होती. काही काळ का होईना तिला त्या घुसमटलेल्या वातावरणातून बाहेर पडता येईल. 4-4 नवीन माणसांशी ओळखी होतील, नवनवीन मैत्रिणी भेटतील, आयुष्याची मोनोटोनी थोडी तरी कमी होईल. दुसरं असं की आता लहान-सहान गरजांसाठी भावांपुढे हात पसरावा लागणार नाही. पप्पांजवळ ती हवं ते मागत होती. ते तिचे सर्व हट्टही पुरवत होते. पण भावांजवळ मागताना नाही म्हणून थोडा संकोच हा व्हायचाच. नोकरीत थोडा जम बसल्यावर PhD पण करायचा तिने पहिल्या दिवशीच संकल्प सोडला. नोकरी करून 4-5 महिने लोटले असतील तो एक दिवस कॉलेजमधून परत येताना तिला एक परिचित चेहरा दिसला. त्या नर्सिंग होम मधल्या आंटी होत्या. हातात सामानाची पिशवी घेऊन त्या हळूहळू पावलं टाकत होत्या. पिशवी जड असावी कारण 1-2दा त्यांनी या हाताची त्या हातावर पिशवी सुद्धा घेतली होती. अनुने आपली स्कूटी अगदी त्यांच्या समोर नेऊन उभी केली. क्षणभर त्या दचकल्या, पण दुसरे क्षणी त्यांच्या चेहऱ्यावर ओळखीचे स्मित झळकले.
अनुपमा न तू कशी आहेस? फर्स्ट क्लास. तुम्ही कशा आहात? आता आमचं काय ग, सगळं ठीकच आहे. राजेश तर बरे आहेत ना? इतक्या लवकर कसला बरा होतोय? घरी आला आहे एवढंच. नर्सिंग होममध्ये सतत राहणं सोपं आहे का? या दरम्यान 2 ऑपरेशन्स झाली. ऑपरेशन असलं की 8-15 दिवस जाऊन राहतो. आता पुढच्या महिन्यात पुन्हा एक आहे. ते कदाचित शेवटलंच असेल. थोरले दोघं आळीपाळीने येतात. ऑपरेशन नीटनटकं पार पडलं की परत जातात. त्यांचा स्वर खूप थकलेला येत होता. चालून दमल्या असाव्यात, शिवाय हातात वजन पण होतं. तिने पटकन त्यांची पिशवी घेतली आणि पुढे पायाजवळ ठेवून घेतली. आंटी, तुम्हाला स्कूटरवर बसता येईल ना? चला, मी घरी सोडून देते. हळू चालवशील ना? हो हो, अगदी हळू चालवीन. तुम्हाला कळणार पण नाही. फक्त घट्ट धरून बसा हं. आणि हो, रस्ता दाखवाल हे बरं का? घर फार लांब नव्हतं. गाडी खूप हळू चालवली तरी 10 मिनिटात आलो. खाली उतरून आंटींनी आधी कुलूप उघडलं. तिला थोडं विचित्र वाटलं, पण नंतर लक्षात आलं, आज जे कुणीतरी आहे त्याला दार बंद करणं आणि उघडणं शक्य आहे का? कुलूप लावणं भागच आहे. आंटी वाटेत सांगत होत्या, मुलं जाताना सगळं करून जातात ग, तरी पण काहीतरी राहूनच जातं. भाजी बिजी मी महाग असली तरी दारावरच घेते, पण बाकी सामानासाठी वाण्याकडे धाव घ्यावीच लागते. त्यांचं सामान आत ठेवून ती जायला निघाली तर आंटी म्हणाल्या, वा ग वा, अशी बरी जाऊ देईन मी. घोटभर चहा तरी घेशील की नाही? त्यांनी तिच्यासाठी खुर्ची ओढली, दिवा लावला आणि मग विचारलं, राजू, चहा घेशील ना थोडा? घोटभर दे, निर्लेप आवाजात उत्तर आलं. अनुने आवाजाच्या दिशेनं बघितलं. तो प्राणी अजूनही निजून होता, पण बँडेजमधून बाहेर पडला होता. फक्त कपाळावर आणि हनुवटीवर एक एक चिकटपट्टी होती. पाय आणि हात मोकळे होते. आंटी चहा घेऊन आल्यावर त्यांचा आधार घेऊन तो उठून देखील बसला. पहिल्यांदा अनुला त्याचा चेहरा नीट बघता आला आणि तिला कबूल करावं लागलं की आजारी असला तरी माणूस हँडसम आहे. चहा पिता पिता आंटींनी तिच्या घरच्यांची विचारपूस केली आणि मग मुलाजवळ तिच्या सौजन्याची स्तुती केली की हॉस्पिटलमध्ये कशी ही मुलगी मदतीला धावून येत होती आणि आत्तासुद्धा वाकडी वाट करून घरापर्यंत सोडायला आली. अनुला अगदी संकोचल्यासारखं झालं. उठायला निमित्त हवं म्हणून तिनं विचारलं, आंटी, कप कुठे ठेवू? अगं राहू दे, मी ठेवते ना, असं म्हणत त्यांनी तिघांचे कप उचलले आणि आत गेल्या. आंटी, मी निघते आता. घरी आई वाट बघत असेल. ती चपला घालत असतानाच मागून शब्द आले, थँक्स. तिने चमकून बघितलं. ते थँक्स म्हणजे कोरडे शब्द नव्हते. त्यात कृतज्ञता काठोकाठ भरली होती. तिने आईला दिलेल्या सौजन्यशील वागणुकीमुळे तो भारावून गेला होता. त्या दिवसापासून ते घर अनुच्या आवडत्या ठिकाणांपैकी एक झालं. दर 2-4 दिवसानंतर ती कॉलेजमधून परतताना तिथे डोकवायची. आंटींना वाण्याच्या दुकानात घेऊन जायची, तर कधी दोघी मिळून मंडईतून आठवड्याभराची भाजी आणून टाकायच्या. आंटींना बँकेत जायचं असेल तर ती घरून लवकर निघायची. त्यांची बिलं जमा करणं, त्यांना पोस्टेज आणून देणं, असली चिल्लर कामं सुद्धा ती हौशीने करायची. एक दिवस आंटी थोडं चाचरतच म्हणाल्या, तुला किती त्रास देते ग मी, खूप संकोच होतो बघ, पण आणखी एक काम सांगितलं तर रागवणार नाहीस ना? असं बोलला तर नक्कीच रागवेन बघा. अगं राजू की नाही, पडल्या पडल्या अगदी कंटाळून जातो बघ. TV तरी किती वेळ बघणार? मित्रसुद्धा आता पूर्वीसारखे वरचेवर येत नाहीत ग. त्यांनाही त्यांचे उद्योग आहेत ना. तुझ्याजवळ असली तर 1-2 मासिकं किंवा पुस्तकं आणून देशील? आंटीने म्हणायचाच अवकाश होता. अनुने जवळचे सगळे बुक स्टॉल्स पालथे घातले. कॉलेजची लायब्ररी ढुंडाळली. तिला स्वतःला वाचायचा मुळीच नाद नव्हता, त्यामुळे पुस्तक निवडताना तिची खूप पंचायत व्हायची. पण मग हळूहळू त्यांची आवड कळू लागली. त्यांना इंग्रजी थ्रिलर्स आवडतात हे कळल्यानंतर तिने सरळ लिस्टच मागून घेतली. तिने आणलेला ढीग बघून राजेशला खूपच संकोच झाला, पण ती म्हणाली,
अहो, तुमच्या निमित्ताने मला पण थोडं अक्षरज्ञान होईल. मी अजून एकही इंग्रजी कादंबरी वाचलेली नाही हे सांगायला सुद्धा तिला खूप लाज वाटते. त्या घराचे तिचे धागेदोरे इतके जुळले की राजेशच्या शेवटच्या ऑपरेशनच्या दिवशी ती दिवसभर आंटीजवळ बसूनच होती. त्यांना धीर देत होती. त्या ऑपरेशनसाठी राजेशचे मोठे भाऊ बेंगलोरहून आले होते. त्यांनी आईला विचारलं, मा, ही कोण म्हणायची ग? रंजना का? रंजना. ते नाव घेताना आंटींच्या स्वरात तिरस्कार ठासून भरला होता. अरे, राजूच्या ॲक्सिडेंट नंतर त्या बयानं तोंड तरी दाखवलंय का? आता तो म्हणे ती लग्न करून अमेरिका का आफ्रिकेला निघून गेली आहे. त्या दिवशी पहिल्या प्रथम रंजना हे नाव कानावर पडलं होतं. संपूर्ण इतिहास ऐकल्यानंतर तिच्या मनात राजेशविषयी अपार कणव दाटून आली होती. तिला हेच नवल वाटत होतं की शरीराने मनाने रक्तबंबाळ झालेला हा माणूस जिवंत कसा राहिला. आईच्या मायेनेच त्याला थोपवून धरलं असेल, नाहीतर या परिस्थितीत कुठल्याही माणसाने हाय खाल्ली असती. मग ते शतायू नर्सिंग होम सुद्धा तिच्या यादीत सामील झालं. कॉलेजमधून परतताना ती एक चक्कर तिकडे टाकायचीच. एक दिवस तिच्या मोठ्या भावाने अचानक विचारलं, तुझी कुणी मैत्रीण आजारी आहे का? किंवा बाळंतीण वगैरे? नाही. का बरं? तू शतायूमध्ये रोज जातेस म्हणे, असं चतुर्वेदी अंकल सांगत होते. चतुर्वेदी अंकल म्हणजे पप्पांचे मित्र. त्यांचे घर नर्सिंग होमच्या जवळच आहे. पप्पांच्या आजारपणात त्यांच्या घराचा खूप आधार होता. आई आपली आंघोळ वगैरे तिकडेच उरकायची. पण हे चतुर्वेदी अंकल नर्सिंग होमकडेच डोळे लावून असतात का? येणाऱ्या प्रत्येक माणसाची जंत्री ठेवतात का? नर्सिंग होममध्ये कुणाला भेटायला गेली होतीस? स्टाफपैकी कुणी ओळखीचं आहे का? मग अनुला सगळं सविस्तर सांगावं लागलं. तरी त्यांना नीट अर्थबोध झालाच नाही. दवाखान्यातल्या शेजार सर्वांना अंधुकसा आठवला. पण राजेशच्या ऑपरेशनबद्दल अनुला कसं कळलं हे त्यांना उमगलं नाही. कधी कधी आंटीकडे जाते मी. कॉलेजच्या वाटेवरच घर आहे त्यांचं. दादाने तिच्या या उत्तरावर काहीच प्रतिक्रिया दर्शवली नाही. पण त्याला हे आवडलेलं नाही हे तिला स्पष्ट जाणवलं. त्यानंतर ती अंकलच्या भीतीने नर्सिंग होमला गेलीच नाही. पण मनात सतत एक हुरहुर लागली होती. तिने स्वतःचे मन पडताळून बघितलं. तिला कबूल करावं लागलं की ही हुरहुर, ही बेचैनी, ही आतुरता आंटीपेक्षा जास्त त्यांच्या मुलासाठी आहे, किंबहुना मुलासाठीच होती. आपलं मन असं उघडं पडल्यानंतर तिला स्वतःचीच भीती वाटू लागली. इतकी की कर्तव्यासमोर दादाचा धाक पण फिका पडला. 8-10 दिवस ती तिकडे फिरकलीच नाही. मग एक दिवस भीतच नर्सिंग होममध्ये फोन केला. राजेशना 2 दिवस पूर्वीच डिस्चार्ज मिळाल्याचं कळलं. त्या घरी जायची अनिवार्य ओढ लागली. तरी तिने आपलं मन घट्ट आवळून धरलं. उगीच मोह व्हायला नको म्हणून तिने आपला रस्ता पण बदलला. महिनाभर अशाच दोलायमान अवस्थेत गेला. शेवटी तिने मनासमोर शरणागत पत्करली आणि एक दिवस पुन्हा त्या घराची बेल वाजवली. दार उघडायला नेहमीप्रमाणेच खूप वेळ लागला. तिला आता त्याची सवय झाली होती. आंटीला गुडघ्याचा त्रास आहे. बसल्या जागेवरून उठायलाच त्यांना खूप वेळ लागतो. मग हळूहळू पावलं टाकत त्या दारापर्यंत येतात. पण दार उघडल्यानंतर तिला आश्चर्याचा धक्काच बसला. वॉकरच्या साहाय्याने राजेश समोर उभे होते. व्हॉट ए प्लेझंट सरप्राईज, तिच्या तोंडून नकळत शब्द निघाले. खरं तर हे वाक्य मी म्हणायला हवं होते. ते उदासवाणं हसत म्हणाले आणि खुर्चीकडे बोट दाखवून म्हणाले, बसा. ती बसल्यानंतर ते हळूहळू आपल्या पलंगावर जाऊन बसले. मला तुमची खूप आठवण येत होती. फक्त मानाच का? मग ते प्लेझंट सरप्राईज वगैरे सगळं खोटंच म्हणायचं ना? ते हसले. सगळं घरच तुमची वाट बघत होतं. नाऊ धिस इज समथिंग. बाय द वे, आंटी कुठे आहे? बाजारात गेली आहे. सॉरी, मला इतके दिवस यायला जमलंच नाही. त्याचं काय झालं? त्यात सॉरी म्हणण्यासारखं काय? तुम्हाला तुमची कामं असणारच. ती सांभाळून तुम्ही आमच्यासाठी वेळ काढला. वी आर रिअली ग्रेटफुल. तुमचं आभार प्रदर्शन करून झालं असेल तर मी आता निघते.
आणि ती उठून उभी राहिली. मला न भेटता गेला तर तिला खूप वाईट वाटेल. ती पुन्हा बसली. आता तिचं लक्ष गेलं पलंगावर एक लहानसा चौरंग ठेवला होता. हे काय, आजकाल रामायण वगैरे सुरू केलंय वाटतं. काय करणार, आमची लायब्ररी बंद झाली ना. ती पुन्हा एकदा सॉरी म्हणणार होती, पण तिला बोलू न देताच ते म्हणाले, आता बोटं थोडी वळायला लागली आहे, म्हणून मित्रांकडून थोडं अकाउंटचं काम मागवून घेतो. नुसत्या कादंबऱ्या वाचून आयुष्य काढता येत नाही ना. त्यांचा स्वर कायम उदासच होता. तिचं मन पण थोडं तरल झालं. म्हणाली, मला काही मदत करता आली असती तर बरं झालं असतं, पण गणिताचा आणि माझा 36चा आकडा. त्याचवेळी दाराशी ऑटो थांबल्याचा आवाज आला. ती पटकन धावत गेली. तिने आंटींना हात धरून उतरवलं. रिक्षात ढीगभर सामान होतं. त्या सगळ्या पिशव्या ती किचनमध्ये ठेवून आली. बाहेर येताना ती आंटींसाठी पाणी घेऊन आली. त्यांना खुर्चीत बसवून तिने ग्लास त्यांच्या हातात दिला आणि पंख्याची स्पीड वाढवली. ग्लास हातात घेऊन आंटी तिला कौतुक भरल्या नजरेने कुरवाळत राहिल्या. त्या क्षणार्धात त्यांच्या डोळ्यात कितीतरी स्वप्न उमलली आणि मावळली. अनु मात्र त्या नजरेने आनंदात न्हावून निघाली होती. त्यानंतर पुन्हा त्या घराच्या चक्रा सुरू झाल्या. आता तो जवळजवळ रोजच. ती जणू त्या घरातली एक होऊन गेली होती. ते घर सुद्धा तिच्या वाटेकडे डोळे लावून असायचं. एरवी उदास आणि गप्प गप्प असलेले घर ती येताच प्रसन्न होऊन हसू लागायचं. ती आपल्याच धुंदीत मग्न होती. आपल्यावर कुणीतरी पाळत ठेवतंय हे तिच्या ध्यानीमनीही नव्हतं. यावेळी तिच्या घरची मंडळी गाफील नव्हती. तिच्या प्रत्येक दिनक्रमाची नोंद ठेवली जात होती. तिच्या प्रत्येक हालचालीची त्यांना खडानखडा माहिती होती. एका संध्याकाळी ती घरी पोहोचताच दादांनी तिला फैलावर घेतलं. त्या सामंताकडे दिवसभर काय काम असतं ग तुझं? या आकस्मिक हल्ल्याने ती क्षणभर गांगरून गेली, पण तिने लगेच स्वतःला सावरलं आणि संथ स्वरात म्हणाली, दिवसभर मी माझ्या नोकरीच्या ठिकाणी असते दादा. वाटल्यास कॉलेजमध्ये विचारून खात्री करून घे. म्हणजे त्यांच्याकडे तू जात नाहीस असं म्हणायचं आहे का तुला? जाते ना, ते घर वाटेत पडतं म्हणून कधी कधी डोकावते. कधी मधी नाही, तिथे तुझा रोज चक्कर असतो, मला सर्व कळलंय. हो, मी रोज जाते. त्यांची खोळंबलेली कामंही करून देते. कुणाला मदत करणं हा काय गुन्हा झाला का? आई तशी आजकाल थोडी विरक्तच झाली होती, पण तिलाही राहवलं नाही. म्हणाली, अगं पण त्या लोकांशी आपला असा काय संबंध आहे? दवाखान्यातली जुजबी ओळख ती काय, आणि तू तर स्वतःला तिकडे जणू वाहूनच घेतलंय. ती म्हातारी तिला इमोशनल ब्लेक करते. दुसरं काय? धाकटा म्हणाला. भैया, वडील माणसांबद्दल बोलताना भाषा जरा जपून वापरत जा. अच्छा, म्हणजे आता वागण्याचे बोलण्याचे धडे आम्हाला तुझ्याकडून घ्यावे लागतील. तो म्हणतोय त्यात गैर काय आहे? तरणात आठ्या मुलीचं असं परक्या घरी ठाण मांडून बसणं बरं दिसतं का? तुला कुणाची पर्वा नसेल, पण आम्हाला समाजात वावरायचंय. बाहेर 4 लोक जे बोलतात ते ऐकलं की आमची मान खाली जाते. तिच्या अंगात एकदम कुठलं बळ संचारलं कुणास ठाऊक. खंबीर स्वरात म्हणाली, मी तिथे जाणं बंद करू शकत नाही. त्या लोकांना माझी गरज आहे. तुम्हा लोकांना बदनामीची इतकी भीती वाटत असेल तर तिथे माझं लग्न लावून द्या. तिचं वाक्य पूर्ण व्हायच्या आधीच दादाची 5 बोटं तिच्या गालावर उमटली. वहिनींनी त्याचा हात धरला म्हणून, नाहीतर त्या दिवशी तिची काही धडगत नव्हती. त्या लोकांनी नक्कीच तिला हिप्नोटाईज केलंय. लोक आपल्या स्वार्थासाठी काय वाटेल ते करतात, धाकटा म्हणाला. नंतरचे 8-15 दिवस ते घर नुसतं धुंसत होतं. एक जरी ठिणगी पडली असती तर पेटून उठलं असतं. साम दाम दंड भेद घरच्यांनी सर्व उपाय करून बघितले, पण तिने आपला हट्ट सोडलाच नाही. अवधानाने तिच्या तोंडून एक शब्द गेला होता, पण ती आता त्या शब्दाला जागणार होती. हे सगळं अचानक घडलं असलं तरी अकारण नव्हते. तिच्या मनाचा त्याला पूर्ण पाठिंबा होता. क्षणिक आवेशात घेतलेला एक निर्णय आता तिच्यासाठी तिच्या अस्मितेचा प्रश्न झाला होता. शेवटी आईनेच हात टेकले. आता तिच्या भाग्यात जर रुळापांगळाच नवरा असेल तर तुम्ही तरी काय करणार आहात? होऊन जाऊ दे तिच्या मनासारखं.
मग ती आणि तिचं नशीब काय वाटेल तो गोंधळ घालू दे. नाईलाजाने का होईना, पण या घरातील वादळ थोडं शमलं होतं. पण त्या घराला तर एकदम भूकंपाचा हादराच बसला. लग्नाचा प्रस्ताव ऐकताच ती मंडळी बावरून गेली. आर्थिक, मानसिक, शारीरिक त्यांच्या सगळ्याच बाजू लंगड्या होत्या. पण अनुच्या अंगात देवदासची पारो अवतरली होती. ती म्हणाली, आता हा माझ्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. तुम्ही लोकांनी पाठ फिरवली तर माझ्याकडे आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही. देवदास म्हणाला, ही देखील एक प्रकारे आत्महत्याच आहे. हो, पण कमीत कमी याचं पाप आमच्या माथी येणार नाही. आंटी मात्र खुश होत्या. त्यांच्या मनातली सुप्त इच्छा अशी अनपेक्षितरित्या पूर्ण होणार होती. रंजनापेक्षा सरस सून त्यांच्या घरात येणार होती. त्यांनी लगेच दोघा मुलांना कळवले. ते सहकुटुंब धावत आले. जवळचा एक मुहूर्त बघून पटकन लग्न उरकल्या गेलो. फक्त वरमाळ आणि रजिस्टरवर सह्या ह्या पलीकडे कुठलाही समारंभ नाही. गाजावाजाचा नाही. समारंभ साधा असायचं कारण म्हणजे वधू पक्षाला मुळीच उत्साह नव्हता. शिवाय लग्नाचे सर्व विधी करण्याची शक्ती नवरदेवाच्या अंगात नव्हती. पण एक मात्र कबूल करावं लागेल. वधू पक्ष जितका हिरमुसलेला होता, वरपक्ष तितकाच आनंदात होता. अनुचा धाकटा भाऊ म्हणाला देखील, आनंदात नसायला काय झालं, त्यांना तर लॉटरी लागली आहे. आमचे तीर्थरूप मात्र वर बसून आम्हाला शिव्याशाप देत असतील हे खरं. हे सगळं इतक्या तडकाफडकी झालं की अनुला विचार करायला सवडच झाली नाही. लग्नाच्या भाऊगर्दीतून थोडी उसंत मिळाल्यावर तिच्या लक्षात आलं, तिच्यासमोर जबाबदाऱ्यांचा आणि समस्यांचा डोंगर उभा आहे. पण हे सगळं तिने स्वतःच ओढवून घेतलं होतं. त्यामुळे कुरकुर करायचा प्रश्नच नव्हता. एक मात्र खरंच छान झालं. या लग्नामुळे राजेशचा हरवलेला आत्मविश्वास परत आला. त्यांना नव्याने जगण्याची उर्मी मिळाली. उत्साह आला. त्यांच्या अकाउंट्समध्ये हातखंडा होता. त्यांचे मित्र त्यांना वेगवेगळ्या कंपन्यांचे अकाउंट्स आणून द्यायचे. त्यापैकी एका फर्मने त्यांना अपॉइंटमेंटच देऊन टाकली. त्यांच्यासाठी वाहनाची सोय पण केली. संपूर्ण बरं व्हायला त्यांना अजून 1-1.5 वर्ष लागलं. तरी त्याला पूर्ण बरं होणं म्हणता येणार नाही. त्यांचा डावा पाय अर्धा इंच लहान झाला होता. त्यासाठी मुद्दाम जाड तळव्याचा बूट वापरावा लागत होता. डावा हात कोपरापासून वर जात नव्हता. त्यामुळे पुलोवर वगैरे घालता यायचंच नाही. काम करता करता कधी कधी बोटं एकदम स्टिफ होऊन जायची. वळायची पण नाही. अनुने त्यांच्या पायजाम्यामध्ये नाडीच्या ऐवजी प्लास्टिक घालून ठेवली होती. त्यांच्या टायची नॉट रोज तीच बांधून द्यायची. या कामात रोमांस कमी आणि मजबुरी जास्त होती. गाडी नीट रुळावरून यायला 2 वर्ष लागली. तोपर्यंत होत्या. त्यांना आता नव्या पाहुण्याचा ध्यास लागला होता. ती म्हणायची, मला नोकरी सांभाळून 2-2 मुलांचं करता येणार नाही. त्या म्हणायच्या, तुला 2 मुलांचं करायला कोण सांगतंय? तू माझं बाळ सांभाळ, मी तुझं सांभाळीन. तरी पण त्यांची हिंमत झालीच नाही. दोघंही नोकरी करत होते. तरी पैशाची बाजू अजून हवी तशी भक्कम नव्हती. जागा कमी पडते म्हणून भाडेकरूंकडून घर रिकामं करून घेतलं होतं. पण त्यामुळं 2-2.5 हजाराचा खड्डा पडला होता. दोघं भाऊ बिचारे सतत पैसे पाठवत होते. पण लग्नानंतर ती मदत घेताना तिला संकोच वाटत होता, म्हणून त्यांना नम्रपणे नाही सांगितलं होतं. मऊ दिसलं म्हणून खणतच सुटायचं का? त्यांनाही संसार आहे, मुलं बाळं आहेत. आता लग्नाला 6वं वर्ष चालू आहे. स्थिती चांगली म्हणजे खूपच चांगली आहे. आता तर दाराशी गाडी पण आली आहे. पण नव्या पाहुण्याचं आगमन लांबणीवरच पडतं. ज्यांना खरंच बाळाची हौस होती त्या तर निघून गेल्या. आता उत्साहच वाटत नाही. राजेशला परतायला 10 वाजले. त्यांनी फोन करून दिला होता म्हणून तिने जेवायची वाट बघितली नाही. आल्यानंतर फक्त एवढंच विचारलं, दूध घेणार आहात का? कॉफी कर, आपण दोघंही घेऊ. तिची कॉफी होईपर्यंत त्यांचे कपडे बदलून झाले होते आणि ते TV समोर येऊन बसले होते. त्यांच्या हातात कप देऊन ती आपली कॉफी घेऊन शेजारीच बसली आणि अगदी सहजगत्या विचारलं, जेवण कुठे केलं? रांगोली नावाचं रेस्टॉरंट होतं. मी पहिल्यांदाच बघितलं. नवंच असावं कारण गर्दी फारशी नव्हतीच.
गर्दी कमी असते म्हणूनच तर ते हॉटेल निवडलं, ती मनाशी म्हणाली. पण प्रत्यक्षात तिने एवढंच विचारलं, हाऊ वॉज द मीटिंग? ठीक झाली. मी तर फक्त श्रोत्याच्या भूमिकेत होतो. बोलायचं काम तीच करत होती. इतक्या वर्षांचा सगळा तपशील सांगायचा होता ना. तुम्ही पण आपला तपशील सादर केलात का? तिला विचारावंसं वाटलं, पण ती गप्प बसली. रंजना खरंच खूप धाडसी मुलगी आहे. हॅट्स ऑफ टू हर. एकदा घर सोडायचं ठरवलं तर एका झटक्यात सोडून आली. मुलांच्या सुद्धा मोहात पडली नाही. अनु कडवट स्वरात म्हणाली, ज्यावेळी एका माणसाला तिची खूप गरज होती त्यावेळी या शूरवीर मुलीचं धाडस कुठे गेलं होतं? तेव्हा भ्याडासारखी पळून का गेली? पळून गेली नाही, तिला पळवून नेली गेली. तिचे वडील म्हणजे अगदी जल्लाद होते. त्यांच्यासमोर काही बोलायची तिची प्रज्ञाच नव्हती. ते सरळ तिला ऑस्ट्रेलियात घेऊन गेले आणि तिचं लग्न लावून टाकलं. वडील जिवंत असते तर आज देखील तिने परत यायचं धाडस केलं नसतं. अनुचा स्वर आणखीन कडवट झाला. मला वडील नव्हते, कबूल, पण म्हणून माझ्या डोक्यावर कुणी नव्हतं असं समजू नका. घरच्यांनी मला वाईट टाकलं नव्हतं. तुमच्यासाठी मला काय काय सहन करावं लागलंय याची तुम्हाला कल्पनाही येणार नाही. तू कधी बोलली नाहीस ते. माझं जाऊ दे, पण माझे दोघे भाऊ माना काय काय बोलून गेलेत हे तरी माहीत आहे का? मा देखील कधीच नाही बोलली ती. कसं बोलणार? त्यावेळी आम्ही दोघी तुमच्या जखमावर फुंकर घालण्यात मग्न होतो. आम्हाला स्वतःची शुद्ध तरी होती का? त्यानंतर कुणीच काही बोलत नाही. ती रात्र देखील तिने जागूनच काढली. त्यानंतर कित्येक रात्री अशाच गेल्या. तिची तगमग काही केल्या थांबत नव्हती. तिची तहान, भूक, झोप सगळंच हरपल्यासारखं झालं होतं. आपल्या पायाखालची जमीन सरकते की काय असं तिला भास होत होता. आपलं घर पत्त्याच्या बंगल्यासारखं कोसळून पडेल अशी तिला भीती वाटत होती. रंजना नामक हा दुष्ट ग्रह आपला संसार गिळंकृत करणार याची तिला खात्रीच वाटत होती. राजेशची मनीषा जाणून घेण्यास ती अगदी अधीर झाली होती, पण त्यांच्या मनाचा थांग लागत नव्हता. वरकरणी तरी त्यांचं वागणं अगदी नॉर्मल नेहमीसारखंच होतं. शेवटी तिला तो मनावरचा ताण असह्य झाला. एरवी त्या दोघांचा दिनक्रम धावपळीचाच असायचा. रविवारीच काय तो थोडा निवांतपणे मिळायचा. अशाच एका रविवारी सकाळी चहा पिताना तिने तो विषय काढला. पेपरमधल्या एका बातमीचा संदर्भ घेऊन ती म्हणाली, एखादी बाई जर घरदार सोडून आली तर लोक तिचा इतका उदो का करतात कळतच नाही. आता हे बघा, या बाईच्या कलागुणांपेक्षा त्यांनी कलेसाठी घर सोडलं या गोष्टीलाच जास्त हायलाईट केलं आहे. बाई माणूस असून तिने हे धाडस केलं याचं खरंच कौतुक करायला हवंय. पुरुष असूनही मी हे धाडस करू शकलो नसतो. तुम्हाला घर सोडावंसं वाटतंय? तिचा स्वर उगीचच कापरा झाला. मला खूप वाटतंय ग, पण हिंमत झाली पाहिजे ना, ते मिस्किलपणे म्हणाले. हिंमत नसायला काय झालं? बाई ग, तुझे माझ्यावर अनंत उपकार आहेत त्यामुळे. प्रेमात ही उपकाराची भाषा कशाला? लेट अस बी फ्रँक विथ अवर सेल्फ. अनु, आपल्या लग्नात प्रेम हा मुद्दा नव्हताच. तुझ्यातर्फे फक्त सहानुभूती, कणव होती. माझ्या मनात फक्त कृतज्ञता. हे बघा, तुम्ही फक्त तुमच्यापुरतं बोला. तिचा स्वर एकदम चढा लागला. माझ्यातर्फे काही बोलायची गरज नाही आहे. सहानुभूतीपोटी कुणी सेवा करू शकतो, पण लग्न करत नाही. लग्नासाठी आणखीही काही लागतं. नंतर नंतर प्रेम अंकुरित झालं असेल कदाचित, पण सुरुवातीला फक्त कणव होती, सहानुभूती होती. हे तुला कबूल करावं लागेल. इट वॉज नॉट लव्ह ॲट द फर्स्ट साईट, टू बी शुअर. कारण तू मला पहिल्यांदा बघितलंस तेव्हा मी इतक्या भंगार अवस्थेत होतो की प्रेम बसणं शक्यच नव्हतं. झालं गेलं विसरून जा. ही कथा विश्वास पाटणकर यांनी अभिवाचित केली होती. आता आपण पुढच्या कथेकडे वळूया. विवेक सावरीकर हे आपल्यासमोर मालती जोशी यांची एक कथा घेऊन येत आहेत, जिचं नाव आहे यातना शिबिर. तर आपण ऐकूया विवेक सावरीकर यांच्याकडून यातना शिबिर.
आपल्या आयोजनामध्ये मला सामील केल्याबद्दल मी श्री अश्विन खरे आणि श्री सर्वोत्तम यांचे मनस्वी आभार मानतो. मालती जोशी यांची ही कथा यातना शिबिर ही श्री सर्वोत्तमच्या दिवाळी विशेषांकात छापून आली होती 2015 साली. तर ऐका यातना शिबिर. आजकाल नीट झोपच येत नाही. कधी कधी तर रात्रभर टक्क जागी असते. डोळ्याला डोळा लागत नाही. तशात आजकाल मध्यरात्री हा दंगा सुरू होतो. दोघी मुली आणि त्यांचे वडील तिघे जण टीव्ही समोर कोंडाळा करून बसतात. बरं, खेळच बघायचा आहे तर मुकाट्याने बघा की, पण तिघं मिळून असा काही जल्लोष, असा आरडाओरडा करतात की विचारायची सोय नाही. टीव्हीतल्या कल्लोळाला मागे टाकील असा हैदोस घालतात. या मुलींना फुटबॉलमधला अवाक्षर तरी कळतंय का? पण अशा चित्कारतील, अशा कॉमेंट्स करतील जणू काही तज्ज्ञच आहे. कधी कधी डोकं फुटायच्या बेतात येतं. बेडरूमचं दार लावून घेतलं तरी आवाज यायचा तो येतोच. त्या दिवशी अगदी असह्य झालं म्हणून मी बेडरूमचं दार धाड दिशी उघडलं आणि तरातरा समोर आले. समोर पडलेला रिमोट उचलून टीव्ही बंद केला. खेळात हरवलेली तिघं एकदम भानावर आली. अगं हे काय करतेस? तुला वेळबीळ लागलंय का? हे ओरडले. आणि माझ्या हातातला रिमोट जवळजवळ त्यांनी हिसकावूनच घेतला. आज फायनल आहे, तुला काही कळतंय का? टीव्ही बघायची ही कुठली अघोरी वेळ शोधून काढली तुम्ही? कुणाला झोपू देणार आहात की नाही? आता मॅच ज्यावेळी होईल त्यावेळीच बघावी लागेल ना. शाळेत असताना भूगोल वगैरे शिकली होतीस का? आपल्याकडे रात्र असते तेव्हा दुसऱ्या गोलार्धात दिवस असतो, हे माहित आहे ना तुला? हा, आणि रात्र असली तरी सगळं जग जागं राहून ही मॅच बघताय, तुझ्यासारखे काही लोक सोडून. हो, माझ्यासारखे माथे फिरू सोडून असंच म्हणायचं ना तुम्हाला? मग म्हणा की, नाहीतर या गोंगाटाने खरंच डोकं फिरायची वेळ आली आहे. हे आणखी काही वेळ असं चालू राहिलं तर वेळ लागेल मला. का म्हणून वेळ लागेल? इतका वेळ गप्प बसलेली तनू एकदम उसळली. ही काय तुमच्या लाडक्याची क्रिकेट मॅच नाहीये की मग डोकं का उठतंय तुमचं? माझा लाडका? मी आवासून तिच्याकडे बघतच राहिले. संतापाने नुसती थरथर होते मी, थरथरत होते. माझा लाडका? तो तुमचा कुणीच होता? होता ना? होता. दुश्मन होता तो आमचा. स्वतः निघून गेला आणि आम्हाला जिवंतपणे मरण यातना देऊन गेला. तनू, गप्प बस बरं. अनुजाने सौम्य शब्दात दटावण्याचा प्रयत्न केला, पण ती तनू होती. अशी सहजासहजी गप्प बसणारी नव्हती. त्याच आवेशात पुढे म्हणाली, दीदी, खरंच तो कधी भेटला ना तर मी विचारणार आहे. दादासाहेब, तुम्हाला मरायची इतकी काय घाई झाली होती? एनाफ तनू. आता अनुजानेही आवाज चढवला. पुरे झाला आता. इनफ इज इनफ. दीदीच्या दटावणीने तनूचा आवेश काहीसा आटोक्यात आला, पण ती बोलायची थांबली नाही. म्हणाली, पप्पा प्लीज, आमच्या खोलीसाठी आम्हाला एक छोटा टीव्ही आणून द्या ना. इथे तर स्वतः सतत मार्शल लागलेला असतो. आम्हाला एक प्रोग्राम धड ऐकायला मिळत नाही, बघता येत नाही. अरे, पापा कुठे गेले? आम्ही तिघींनी हॉलवर नजर फिरवली. हे कधी उठून निघून गेले कळलंच नाही. पापा कुठे गेले? स्टडीत बसले असतील, आपल्या स्मार्टफोनवर मॅच बघत असतील, नाहीतर ट्रान्झिस्टरवर कमेंट ऐकत असतील. अनुजा म्हणाली. बिचारे, तनू खवचटपणे म्हणाली. बरं, त्यांचं एवढंसं सुख देखील कुणाला बघवत नाही. दीदी राणी, चलो कमरे में चलते हैं, झोप तरी पूर्ण करूया. आणि माझ्याकडे संपूर्ण दुर्लक्ष करून दोघी चालू लागल्या. रिकाम्या हॉलमध्ये टीव्ही खेकाकट राहिला. सकाळी घराचं वातावरण थोडं तंगच होतं, पण मला त्याने काहीच फरक पडणार नव्हता. चहा, नाश्ता, डबे या सर्व जबाबदाऱ्या तर पाडच्याच होत्या. त्यातून सुटका नव्हती. नाश्ता मुकाट्यानेच झाला. चहा घेता घेता हे म्हणाले, बाळानो, संध्याकाळी जरा लवकर यायचा प्रयत्न करा, काही मंडळी येणार आहे. कोण येणार आहे पापा? अगं, अनुजासाठी कुणीतरी दिल्लीचं एक स्थळ सुचवलं होतं. ती मंडळी एका लग्नासाठी इथे आलेली आहेत. म्हटलं त्यांना चहाला बोलवून घ्या. म्हणजे तो वधू परीक्षेचा कार्यक्रम का? हो नो पापा, इट इज सो इरिटेटिंग, सो डिस्गस्टिंग. तनूने आपली तीव्र नापसंती व्यक्त केली. अगं, पण त्या निमित्ताने आपणही त्यांना बघणार आहोत ना. आणि हे बघ, खरं तर मी हॉटेलमध्येच नेणार होतो त्यांना. शी, आता अनुजा फिसकारली. पण मी हॉटेल बिटेलमध्ये मुळीच जाणार नाही. ती मंडळी पण खरीच यायला उत्सुक आहे. हॉटेलमध्ये सगळं कसं औपचारिक वाटतं, नीट परिचय पण होत नाही. घरी आल्यावर तुम्हाला तुमचं कल्चर, तुमचं स्टेटस, तुमची लाईफस्टाईल त्यांना सगळं समजतं. तर ठरलं मग, तनू बेटा, तेवढं चहा फराळाचं बघ आणि दीदींना पण छान तयार कर. मस्त इम्प्रेशन पडलं पाहिजे. काय पापा, मी काय घालू, साडी की सूट? अनुजाने विचारलं. हे बघ, काही चालेल, एनिथिंग डिसेंट. दिल्लीचीच मंडळी आहे, कपड्यांच्या बाबतीत फारशी कन्झर्वेटिव्ह नसावी. बरं, येतो मी. संध्याकाळी लवकर येण्याचा प्रयत्न करतो.
आणि ते उठले. पाठोपाठ मुलींनी पण आटोपतं घेतलं. मी तिथे आहे याची कोणी दखल देखील घेतली नाही. मी वाट बघत होते. मला वाटत होतं हे मला संध्याकाळसाठी काही सूचना देतील, पण हे सगळं तनूवर सोपवून निघून गेले. जणू काही तीच घरातली कर्तीसवरती होती. हा चक्क माझा अपमान होता. संतापाने मी पेटून उठले. मी त्यांना काल रात्री मॅच बघू दिली नव्हती ना, त्याचा हा सूड होता, सूड. मी पण त्यांना धडा शिकवायचं ठरवून टाकलं की आज स्वयंपाकघरात पाऊल टाकायचं नाही. कुणी काही विचारायला आला तरी उत्तर द्यायचं नाही. झालं. तुमच्या लाडक्या पप्पांनी तुमच्यावर सर्व सोपवलंय ना, मग नुसतं राहता. दुपारभर मी खोलीच्या बाहेर पाऊल टाकलं नाही, पण पूर्ण दुपार ओसरली तरी कुणी मला काही विचारायला आलं नाही. सांगितल्याप्रमाणे हे घरी लवकर परतले. तनूने त्यांच्यासाठी चहा आणला. माझा कप मुकाट्याने स्टूलवर ठेवून दिला. प्यायचं असेल तर प्या. चहा पिऊन हे बाथरूममध्ये शिरले. फ्रेश होऊन बाहेर आल्यावर त्यांनी कपडे बदलले. झुळझुळीत कुर्ता पायजमा घातला. मी आपली वाटच बघत होते, पण ते एक शब्द बोलले नाही. शेवटी मीच कोडगेपणानं विचारलं, माझं बाहेर येणं आवश्यक आहे का? तुझी मर्जी, हे तुटकपणे म्हणाले. नाही, हल्ली कुणालाच माझी गरज दिसत नाही म्हणून विचारलं. बाहेर आलीस तर बरं वाटेल, नाही तर तुला बरं नाही असं ठरवून सांगून टाकेन. माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. हे बघ, सर्व सवाल जवाब आपण रात्री करू. मला बाहेर जाऊन आधी व्यवस्था बघू दे. बाहेर तुमचं हुशार कन्यारत्न आहे ना व्यवस्था बघायला. आधी तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. घरात पाहुणे येणार आहेत याची वरती बायकोला द्यायची असते की मुलीला? ते माझ्या समोर उभे राहिले. बायकोला त्यात रस आहे की नाही हे कसं कळावं? अनुजा 24 वर्षाची झाली. MSc होऊन 2 वर्ष उलटली. उगीच चिल्लर टाइमपास जॉब्स करत बसलीये. पण तू कधीच मला असं म्हणाली नाहीस की मुलगी आता मोठी झाली, तिच्यासाठी स्थळं बघायला घ्या. खरं म्हणजे आईलाच जास्त काळजी असते. तीच बापाच्या मागे टुमणं लावते. पण आमच्याकडे सगळं जगा वेगळंच आहे. ती पोरगी मला विचारते, पप्पा मी संध्याकाळी कुठला ड्रेस घालू? या गोष्टी बापाला विचारायच्या असतात का? तुम्हीच मुलीसमोर सतत माझा अपमान करत असता, मग त्या मला कशाला विचारतील? तांदुळातल्या खड्यासारखं तुम्ही मला बाजूला केलंय. तू स्वतः सगळे पाश झटकून मोकळी झालीयस. हे बघ, तुला माझ्यात, मुलाबाळात, या घरात कशातच काही रस उरलेला नाहीये. तू फक्त औपचारिकपणे जबाबदाऱ्या पार पाडतेस. कधीतरी थंड डोक्याने या गोष्टीवर विचार कर. असो, हा वादाचा मुद्दा आहे. सध्या तरी मला वेळ नाहीये. नंतर बोलू. तू आराम कर. आणि ते बाहेर निघून गेले. खरंच आरामच करावासा वाटत होता. कुणालाच माझी गरज नव्हती. तर मी तरी लोचटासारखं त्यांच्यात का जायचं? पण कधी कधी घरातल्या नोकर माणसांसाठी नाटकं करावी लागतात. ती लोक एवढीशी गोष्ट गावभर करतात. माझी मोलकरीण जिथे तिथे काम करते ना, जिथे जिथे काम करते तिथे सर्वांना सांगते, 25 नंबर वाली मैडम जवान बेटे की मौत के बाद थोड़ा खिसक गई है. आता त्या बायका जेव्हा भेटतात, माझ्याकडे विचित्र नजरेनं बघतात. त्या नजरेत सहानुभूती नसते, कौतूहल असतं. आता घरातलेच मान देत नाही म्हटल्यावर लोकांकडून काय अपेक्षा करायच्या? माझं दुःख हे जणू माझ्या एकटीच आहे. इतरांना त्याच्याशी काही कर्तव्य नाही. बरोबर 7 वाजता मी तयार होऊन बाहेर आले. क्षणभर तिघं माझ्याकडे बघतच राहिले. तनूने चक्क नाक मुरडली आणि नजर दुसरीकडे वळवली. काहीतरी बोलायला म्हणून यांनी तोंड उघडलं, पण परत मिटून घेतलं. आजकाल माझ्याशी बोलताना ते खूप सावध असतात. माझा कशामुळे भडका उडेल काही नेम नसतो. नंतर मला पश्चाताप होतो, पण त्यावेळी मनावर ताबा राहत नाही. हे खरं, हे काही बोलले नाही, पण यांच्या आणि अनुजाच्या डोळ्यात मला नापसंतीची छटा दिसली. मेकअप थोडा गडद झाला असावा की साडी फार भडक होती, मला काहीच कळेना. मला माझ्या तुलनेत अनुजा अत्यंत सौम्य दिसत होती. सौम्य आणि सुंदर. आज जाऊन पुन्हा एकदा आरशात बघून यावे का? साडी बदलायला वेळ नसला तर निदान गळ्यातला तरी काढून ठेवता येईल. पण तेवढा सुद्धा वेळ नव्हता. दारावरची वेल वाजलीच. पाहुणे आत आले. सर्वजण स्थानापन्न झाल्यावर परस्पर परिचयाचा कार्यक्रम झाला. आई वडील आणि दोन्ही मुलं. तनूने आधीच बजावलं होतं की दीदी चहाचा ट्रे वगैरे घेऊन येणार नाही. ती ऐटी तुमच्या बरोबर हॉलमध्ये बसेल, त्याप्रमाणे ती आमच्या समवेत बसली होती आणि खूप गोड दिसत होती. थोड्या गप्पा गोष्टी झाल्यानंतर सर्वांना नाश्त्यासाठी पाचारण करण्यात आलं. माझी मुळीच मदत न घेता तनूने जोरदार तयारी केली होती.
माझ्याकडे ना स्टीलच्या 6 नक्षीदार वाडग्यांचा सुरेख सेट आहे. ते सगळं यावेळी डायनिंग टेबलवर होते. ते सर्वजण बसल्यानंतर तनू म्हणाली, सॉरी आंटी, मम्मी आजारी असल्यामुळे सर्व बाजारातून मागवावं लागलं. मला काही म्हणता काही येत नाही. आणि दीदीला आज मी किचनमध्ये पाय ठेवू दिला नाही. मुलाच्या आईने आजारी मम्मीकडे पुन्हा एकदा रोखून बघितलं. मी अगदी संकोचून गेले. फराळाला प्रारंभ झाला. पहिला वाडगा उघडला मात्र आणि मी जागच्या जागी थिजून गेले. समोसे? गेल्या 4 वर्षापासून ह्या घरात समोसे वर्ज्य होते. त्याची फेवरेट डिश होती. तनूला हे माहीत असून मुद्दाम तिने हा खुनशीपणा केलाय. मला खिजवण्यासाठी एकही संधी ती सोडत नाही. वडिलांची फूस असते म्हटल्यावर जास्त शेफारली आहे. तिला वेळच्या वेळी झापायलाच हवं. पाहुणे जाऊ तर दे, आज अशी फैलावर घेते की याद राखेल. पण मला संधीच मिळाली नाही. पाहुण्यांची बैठक खूपच लांबली. गप्पा संपता संपेना. मग आई वडील उठून गेले तरी मुलं थांबली. मुलांना अवघड वाटू नये म्हणून हे स्टडीमध्ये जाऊन बसले. मग मला तिथे बसणं प्रशस्त वाटेना. मी पण खोलीत येऊन गेले. रात्री किती वाजता बैठक संपली कळलंच नाही. या गोष्टीला आठवडा लोटला असेल. रात्री जेवताना हे म्हणाले, अनुबाळा कॉंग्रॅच्युलेशन्स, तू दिल्ली जिंकलीस बरं का. म्हणजे त्यांच्याकडून होकार आलाय हो ना पापा, तनू म्हणाली आणि तिने दीदीला कडकडून मिठी मारली. हो बेटा, त्यांचा होकार आलाय. आता तू दीदीचं मत विचारून मला सांग, म्हणजे मग पुढच्या गोष्टी ठरवणं सोपं जाईल. दीदीला काय विचारायचं पप्पा, तिचा चेहरा बघा ना, तोच तुम्हाला उत्तर देईल. खरंच अनुजाच्या चेहऱ्यावर एक वेगळीच लालिमा चढली होती. चला, ही काळजी दूर झाली. बरं, ते रत्नपारखी विचारत होते की दोन्ही लग्न एकाच मांडवात उरकून घ्यायची का, म्हणजे आपण दोघं एकदम फ्री मोकळे होऊन जाऊ. छट, मी त्या गुळाच्या गणपतीशी मुळीच लग्न करणार नाही. गुळाचा गणपती वगैरे नको म्हणूस बरं का. आहे तो चांगला शिकलेला, पुढच्या शिक्षणासाठी USA ला जाणार आहे. USA ला जाऊ दे नाहीतर चंद्रावर जाऊ दे, मी मुळीच त्याच्याशी लग्न करणार नाही. पप्पा बघताय ना, अजून साखरपुडा देखील झाला नाही, पण त्या मंडळींचा हिला केवढा पुळकाला बघा. आणि ताईसाहेब, इथे सतत तुमच्या दडपणाखाली वावरते मी. लग्नानंतर तू मोठी जाऊ झाली की पुन्हा तुझाच वर चष्मा. मी विचारी मोकळा श्वास कधी घ्यायचा आहे की नाही. अनुजाने तिच्यावर हात उगारला. तसे हे म्हणाले, ओके ओके, भांडू नका. मी तसं त्यांना पूर्वी सांगितलंय की धाकटी मेडिकलला आहे, तिला डॉक्टरच नवरा हवा असेल. हा, हे बरं केलं पप्पा. आता आणखी एक सांगून ठेवते, दीदीचं लग्न झाल्यावर मी हॉस्टेलमध्ये राहायला जाणार आहे. यावर्षी माझं फायनल आहे. वेळी अवेळी वॉर्ड ड्युटीज कराव्या लागतात, त्यामुळे तिथेच जवळ राहणं चांगलं. अभ्यासाच्या दृष्टीने पण ते बरं असतं. आणि आमच्याकडे बहुतेक जण फायनलला हॉस्टेलच जॉईन करतात. म्हणजे दीदी सासरी गेल्यावर तू हॉस्टेलला जाणार? असं नका करू ग. या यातना शिबिरात या गरीब प्राण्याला एकटं टाकू नका प्लीज. हॅव मर्सी ऑन मी. यांचं ते नाटकी बोलणं ऐकल्यानंतर मुलींनी अशा काही नजरेने माझ्याकडे बघितले की माझा अगदी जळफाट झाला. खोलीत आल्यानंतरही ती नजर माझा पाठपुरावा करत राहिली. मी बिछाण्यावर तळमळत यांची वाट बघत पडले होते आणि बाहेर यांच्या गप्पा रंगल्या होत्या. लग्नाची तारीख जणू काही आजच नक्की करायची होती, अशा आवेशात चर्चा झाली होती. इंटरनेटवरून मॅरेज गार्डन्स आणि हॉटेल्सचे पत्ते काय हुडकले गेले, कॅटरर्स, ज्वेलर्स, डेकोरेटर्स याचा पाळा काय वाचून झाला, पत्रिका कुठे छापायला द्यायचा या विषयावर एक छोटासा परिसंवाद देखील झाला. आता रिसेप्शनचा मेनू पण ठरवून घ्या म्हणावं. मी मनात चळफळले. त्यांच्या त्या प्लॅनिंगमध्ये मी कुठेच नव्हते, म्हणून माझा संताप झाला होता. हे आत आले तेव्हा 12 वाजून गेले होते. मला झोप लागली आहे असं समजून ते हळूच बिछाण्यात शिरले. पण मी तर टक्क जागी होते, त्यांची वाटच बघत होते. अहो, मी हाक मारली. तू झोपली नाहीस अजून? ते झोपाळू स्वरात बोलले. नाही, एका गोष्टीचा निकाल लागल्याशिवाय मला झोप येणार नाही. ऐकताय ना? त्यांनी पांघरुणातूनच हुंकार दिला. मी खसकन त्यांचा पांघरुण ओढलं. मला एका गोष्टीचंच उत्तर हवंय आज आणि आत्ता. आता मध्यरात्री काय रामायण घेऊन बसलीस? सकाळी बघू ना बघ. नाही, या गोष्टीचा निकाल आत्ताच व्हायला हवा. आणि मध्यरात्रीशिवाय तुम्ही माझ्या वाटेला येताच कधी? ते उठून बसले. अत्यंत कंटाळवाण्या स्वरात म्हणाले, हा बोल. या घरात नेमकं माझं काय स्थान आहे ते मला कळायला हवं.
म्हणजे म्हणजे मी या घरातली मालकीण आहे की बिनपगारी मोलकरीण आहे, मला जाणून घ्यायचंय. अगं जरा स्पष्ट बोल की बाई, ते चिडक्या स्वरात उद्गारले. मुलंवाल्यांकडून होकार आलाय हे मला आधी सांगायला नको होतं? तू विचारलं होतं? मी गप्प बसले. ती मंडळी येऊन गेली, त्याला आठवडा लोटला. तू एकदा देखील विचारलं नाहीस की त्यांच्याकडून काही उत्तर आलं का? तुला तर मुलाचं नावही माहीत नसणार. मग तो काय शिकलाय, काय करतोय हा भागच वेगळा. तू त्यांच्या घरादाराबद्दल एका शब्दाने तरी चौकशी केलीस का? तुला कशात काही इंटरेस्टच उरला नाही, तर कशाला काही सांगायचं? आता सुद्धा तू जी फणफणली आहेस ना, ते तुझा अहंकार दुखावला गेलाय म्हणून. एरवी अनुजाच्या लग्नात तुला काडीचा रस नाहीये. त्या दिवशी त्या बाईजवळ तू इतका वेळ बसली होती, त्यांना तरी तू काही विचारलं का की त्यांचं माहेर कुठे आहे, मुलगी कुठे दिली आहे, त्या जॉब करतात का? अरे विचारण्यासारख्या कितीतरी गोष्टी होत्या, पण तू तोंडच उघडलं नाहीस. तुला काही जाणूनच घ्यायचं नव्हतं. त्या मंडळीकडून जर नकार आला असता तर त्याला तुझा तो घुमेपणाच कारणीभूत ठरला असता. पण थँक गॉड तसं काही झालं नाही. त्या दिवशी समोसे बघून माझं डोकं आऊट झालं होतं. तनूने मुद्दाम मला खिजवण्यासाठी हे कारस्थान केलं होतं आणि तिला तुमची फूस होती हे पण मला ठाऊक आहे. एक मिनिट, हे बघ, त्या दिवशीचा मेनू मुलींनी ठरवला होता. मी घरी तरी होतो का? आणि समजा त्यांनी मुद्दाम तसं केलं तर त्यात काय नवल आहे? अगं गेली 4 वर्ष या घरात समोसा आला नाही, गाजराचा हलवा झाला नाही, टीव्हीवर क्रिकेटची मॅच बघितली गेली नाही, 4 वर्षात काही आम्ही एकही सिनेमा बघितला नाही, कुठे पिकनिकला गेलो नाही की हॉटेलमध्ये जेवलो नाही. 4 वर्षात आम्ही एकही लग्न अटेंड केलं नाही. 4 वर्षात मुलींचे वाढदिवस देखील साजरे केले नाही. गेली 4 वर्ष या घरात सतत सुतक पाळलं गेलंय. मुलींनी बंड पुकारलं तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काय? हे सगळं पचवायचं त्यांचं वय आहे का? तुम्हाला काय म्हणायचं? हे मी एकटीचं दुःख तुमच्यावर लादते? हे दुःख आपलं सर्वांचं आहे हे समजतंय ना तुला? मग आपण सगळे मिळून त्याला समोर जाऊया ना, म्हणजे ते सुसह्य होईल. पण तू एकटी त्या दुःखाला कवटाळून बसलीस, त्याच्यावर कुंडली मारून बसलीस. म्हणूनच लोकांना आता तुझ्याबद्दल कणव येत नाही, तुझी कणव येत नाही, चीड येते. माझे मित्र घरी यायला कचरतात, कारणाशिवाय नातेवाईक फिरकत नाही, आणि तुझ्या मैत्रिणीने तर तुझं नावच टाकलंय. इतरांचं जाऊ देत, मला तुमचं सांगा. तुमच्या मनावर या दुःखाने साधा ओरखडा देखील काढला नाही? ओरखडा? अगं मी बाप आहे. पोरगा एवढी मोठी जखम देऊन गेला, ती आयुष्यभर भरून निघणार नाही ग. पण मी त्या जखमेवर फुंकर घालायचा प्रयत्न करतोय आणि तू तिला भळभळा वाहू देते. हा फरक आहे. आपलं दुःख गोंजारत बसायला, कुरवाळत बसायला मला सवड नाहीये. मला नोकरी करायची आहे, 4 लोकात वावरायचे, घर सांभाळायचे, आणि मुख्य म्हणजे त्या मुलींना खचू द्यायचे नाहीये, समजलीस? त्यांचे हसण्या बागडण्याचे दिवस आहे हे, त्याच्यावर हे उदास सावट कशा? काही क्षण थांबून हे म्हणाले, सुनीता, कितीही वाटलं तरी जाणाऱ्या बरोबर आपल्याला जाता येत नाही ग. आयुष्य आहे तोवर जगावंच लागतं. मग ते नीट नेटकं जगायला काय हरकत आहे? उद्या या पोरी सासरी जातील तेव्हा त्यांच्या ओंजळीत काही चांगल्या आठवणी असू दे. तनू आत्ता म्हणाली की दीदीच्या लग्नानंतर ती हॉस्टेलमध्ये राहू इच्छिते. मला वाटतं तेच योग्य होईल. इथे तर तिचा जीव घुसमटून जाईल. आणि तुम्ही कुठे जाणार? हे यातना शिबिर तुम्हालाही नकोसं झालंय ना? इतका वेळ मनात खतखतणारा शब्द शेवटी मी बोलून टाकला. अगं कितीही वाटलं तरी मला हे घर सोडून जाता येणार नाही. मी शापितासारखा इथेच पडून राहणार आहे, कारण तू सगळे पाश सोडून मोकळी झाली आहेस. पण मला तसं करता येणार नाही. उद्या मुलींनी मागे वळून बघितलं तर नजरेच्या टप्पात एक घर तर हवं ना? काय झालं कुणास ठाऊक. यांचं बोलणं ऐकून मला एकदम हुंदकाच फुटला. ए बाई, आता काय झालंय? त्यांनी कंटाळलेल्या स्वरात विचारलं. माझ्या खांद्याला त्यांचा स्पर्श होताच मी एखाद्या झाडासारखे उन्मळून त्यांच्या कुशीत कोसळले. कितीतरी वेळ मी हमसाहमशी रडत होते. हे निशब्दपणे माझ्या पाठीवरून डोक्यावरून हात फिरवत होते. बरं वाटत होते. पोटभर रडून झाल्यावर मी उठले आणि रडवेल्या स्वरात विचारलं, म्हणजे आता अनु पण आपल्याला सोडून जाणार का हो? हो,
आणि काही वर्षाने तनू पण जाईल. ही जगरहाटीच आहे. मुलं कधीच कोणाच्या जवळ राहत नसतात. पंख फुटले की उडून जातात. आपण फक्त त्यांची वाट बघायची. कधीतरी मध्येच थपकून ते आपल्याकडे बघतील, तो क्षण मुठीत जपून ठेवायचा. बस. पण सुनीता, आज ना तू अनुसाठी रडलीस. मला खूप खूप बरं वाटलं ग. मला तर वाटत होतं की तुझ्या सगळ्या संवेदनाच बधीर झाल्या आहेत, म्हणूनच हे उपेक्षेचं नाटक करत होतो. हो, म्हटलं बघूया तरी की तुझ्यात काही स्पंदनं शिल्लक आहेत की अगदी दगड झालीयस. माझी परीक्षा घेत होता. हो, आणि त्यात तू पास झालीयस. आता एकच कर सुनीता, पोरगी आपल्या घरी आहे तोवर तिचे खूप लाड कर. तिला आपल्या मायेने न्हाऊ घाल, म्हणजे सासरी जाताना तिच्या पदरात काही गोड आठवणी शिल्लक राहतील. मी मुलींशी खूप वाईट वागले का हो? त्या मला समजून घेतील ना? क्षमा करतील का? अगं वेडाबाई, एकदा त्यांना कुशीत घेऊन तर बघ. सगळी किलबिशा वाहून जातील. आणि बोलता बोलता त्यांनी मला कुशीत नेतलं. कितीतरी वर्षानंतर यांच्या स्पर्शात मी पूर्वीसारखा ओलावा अनुभवत होते. धन्यवाद. लिवा साहित्य सेवा समिती याच्या 5व्या वर्धापन दिवसानिमित्त आयोजित एक रचनाकार या कथा मालिकेच्या दुसऱ्या दिवसाची आपण या ठिकाणी सांगता करत आहोत. उद्या आपण पुन्हा भेटूया नव्या कथा घेऊन. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. नमस्कार.